संघाच्या शाखेवर ये असं सांगता येत नव्हतं. शाखेवर मुसलमानांना काही परवानगी नाही. नाथुराम गोडसे वॉज नॉट अ इंडिव्हिज्युअल, ही कॉन्स्पिरन्सी होती आणि ही विचारधारेची लढाई. ख्रिश्चन समाजामध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये पण जाती व्यवस्था तेवढी आहे. जाती व्यवस्था ही त्या अर्थाने सेक्युलर आहे, सर्व धर्माला व्यापून टाकणारी. जगात कुठलाही धर्म हा परफेक्ट नाही, परिपूर्ण नाहीये. आणि सगळ्या धर्मातल्या लोकांना असं वाटत असतं की आमचा धर्म हा परिपूर्ण आहे. 4 लग्नाचा अधिकार जर पुरुषाला दिला तर स्त्रीला तुम्ही देणार का? समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही. समजा रिझर्वेशन कॅन्सल करायचं झालं, माझं म्हणणं एवढंच आहे की मग तुम्ही पर्यायी व्यवस्था काय करणार? अच्छा, जगातल्या सगळ्या मुसलमानांची भाषा वेगळी आहे, एक भाषा नाहीये. 165 देशामध्ये मुसलमान आहेत, त्याच्या ठिकाणची भाषा बोलतात ते. जाती संस्था नष्ट व्हायला पाहिजे. हिंदू मधल्या, मुसलमान मधल्या आणि ख्रिश्चन मधल्या सगळ्या इक्वालिटीच्या दिशेने प्रवास होणं गरजेचं. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील बहुमुखी व्यक्तिमत्व व नेतृत्व म्हणून अनवर राजन यांची ओळख महाराष्ट्राला आहे. युवक क्रांती दलातील सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनात अनेक चळवळीत सहभाग घेत पुढे PUCL, पाकिस्तान भारत पीपल फोरम फॉर पीस अँड डेमोक्रॅसी, तसेच प्रगतिशील भारतीय मुस्लिम आंदोलन आणि वनराई तथा बायफमध्ये कार्याचा ठसा उमटवला आहे. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला. संपूर्ण क्रांतीचे प्रणेते श्री जयप्रकाश नारायण यांच्या व्यक्तिमत्वाने ते प्रभावित व प्रेरित होऊन आजही सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांसाठी लढणारा, अभ्यासू, विनयशील, विवेकवृत्तीचा नेता अशी त्यांची ओळख आहे. वोट स्टुडिओच्या व्हॉट्सअप पॉडकास्टमध्ये आज अनवर राजन खास चर्चा करायला आले आहेत. सर्व रसिकांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. नमस्कार. तर सर, आपले युक्रांद जी संस्था आहे त्याच्यातनं आपण आपल्या कामाची सुरुवात केली, तर त्याबद्दल जरा प्लीज युवकांना सांगा ना. मी त्या काळामध्ये कॉलेजमध्ये शिकत होतो पहिल्या वर्षाला. ओके. युक्रांदची चळवळ सगळीकडे त्यावेळी सुरू होती. आणि त्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तानचेही काही कॉन्फ्लिक्ट सुरू होते, मतभेद सुरू होते, ज्याचं रूपांतर नंतर युद्धामध्ये झालं. तो सगळा पिरियड आहे. आणि त्या काळामध्ये सरकारच्या विरोधामध्ये देखील काही प्रमाणामध्ये असंतोष होता. त्या विद्यार्थ्यांचे, त्या काळातले तरुणांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन युक्रांती उभी राहिली. आणि त्याला प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळाला. आणि ते मी पेपरमध्ये वाचत होतो. म्हणजे युक्रेनच्या संबंध माझा जो आला तो बातम्याच्या स्वरूपामध्ये, घरी मी पेपर वाचत असे त्याच्यातून आला. आणि नंतर तो हळूहळू वाढत गेला. त्या याच्यामध्ये मला वाटतं 71च्या संदर्भ सुमारास युवक क्रांती दलाने एक मोर्चा आयोजित केला होता. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानच्या, पूर्व पाकिस्तानमध्ये तिथल्या सर्वसामान्य जनतेवरती जे अत्याचार होते त्याच्या विरोधातला तो मोर्चा होता. आणि त्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे पुण्यामध्ये अतिशय जे मोठे मोर्चे निघाले त्याच्यातला तो एक. आणि त्या मोर्चामध्ये मी सहभागी झालो होतो. हे सर कुठल्या साली झालं? साधारण 71 साली, 1971 साली. नंतर त्या काही काळानंतर एक फार मोठी घटना पुण्यामध्ये घडली. शंकराचार्याच्या बरोबर कुमार सप्तर्षींचा वाद झाला. आणि तो देखील मी पेपरमध्ये वाचला होता. आणि युक्रांची किंवा कुमारची भूमिका ती पटत होती, पण त्याविषयी मला फार माहिती नव्हती. तर मी ते मग त्या माहिती देण्यासाठी एक दुसरी सभा युवक क्रांती दलाने त्या काळामध्ये शिवाजी मंदिरात घेतली होती. सदाशिव पेठमध्ये शिवाजी मंदिर म्हणून एक हॉल होता. तो हिंदू महासभेच्या ताब्यात होता, पण ते या प्रकारच्या कार्यक्रमाला भाड्याने द्यायचे. इथे ती सभा झाली. तिथे कुमार सप्तर्षी आणि अरुण लिमये हे बोलले आणि ते ऐकायला मी गेलो होतो. तर ते माझ्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी खूप
नवीन होत्या. बरोबर. म्हणजे मला स्वतःला या शाळेमध्ये असताना असल्या गोष्टी फारशा कानावर पडत नव्हत्या. पेपरमधून जे काही थोडंफार कळायचं तेच, पण प्रत्यक्ष हे सगळं बघणं आणि किती वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा विचार करता येतो हे सगळं बघितलं. बरं. त्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये सकाळ वाचत होतो त्यामुळे त्याचा प्रभाव जास्त. सकाळने त्यावेळेला विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून रामभाऊ माळगींना हे केलं होतं, स्पॉन्सर केलं, पुरस्कृत या अर्थाने. त्यामुळे मी त्या काळामध्ये त्यांचं काम केलं. रामभाऊ माळगींचे ते जनसंघाचे उमेदवार होते. आता जनसंघाची ती निवडणूक संपली त्यानंतर ते कार्यकर्ते संपर्कात राहणं अशी त्यांची एक पद्धत असते. त्याप्रमाणे माझ्या घरी 1-2 कार्यकर्ते येऊ लागले संघाचे. त्यांची पंचायत अशी होती की संघाच्या शाखेवर ये असं सांगता येत नव्हतं. शाखेवर मुसलमानांना काही परवानगी नाही, त्यामुळे गप्पा मारून निघून जायचे. त्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये दलित विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती मिळत होती सरकारतर्फे ती खूप कमी होती आणि त्याच्या विरोधामध्ये आंदोलन युवक क्रांती दलाने सुरू केलं. तर त्या सगळ्या बातम्या पेपरमध्ये यायच्या आणि दलितांची शिष्यवृत्ती, दलितांच्या राखीव जागा याची चर्चा व्हायची. आणि या सगळ्या गोष्टी न आवडणारा वर्ग फार मोठा होता. हे जे मला संघाचे माझ्या संपर्कातले कार्यकर्ते त्यांच्या देखील या सगळ्या गोष्टीला विरोध होता आणि आमच्या घरामध्ये माझ्या वडिलांचा देखील विरोध होता. वडिलांच्या हे सगळं काय मेरिट हेच सगळ्यात महत्वाचं असतं, हे सगळं चुकीचं आहे. आणि युक्राईनचे लोक तर दलितांची शिष्यवृत्ती, दलितांच्या राखीव जागेचं समर्थनाचं बोलत होते, पण मला वडिलांचं पटत होतं आणि यांचंही पटत होतं हे चुकीचं आहे. चुकीचं तर आपण जाऊन भांडायला पाहिजे. म्हणून मी युक्राईनचं ऑफिस शोधत गेलो. आणि ते तिथे कुमार सत्ताशी काही भेटले नाही, रत्नाकर महाजन भेटले. आणि मग त्यांच्यावर मी चर्चा केली. मग त्यांनी काही बाजू समजावून सांगितल्या. मला थोडं पटलं, थोडं नाही पटलं. ही सगळी प्रोसेस मग मी घरी आल्यावर वडिलांशी चर्चा केली, संघाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा, आणि ही 3-4 महिने प्रोसेस झाली. आणि नंतर लक्षात आलं की ही भूमिका चुकीची, ही भूमिका बरोबर आहे. आणि मग युक्रेनमध्ये मी सक्रिय झालो. सर, त्याच दरम्यान आणीबाणी लागल्यानंतर तुम्हाला जेलमध्ये जाण्याचा प्रसंग आला. सो तो अनुभव सर कसा होता? आणीबाणी जाहीर झाल्यानंतर लगेच त्याच्या विरोधामध्ये मोर्चा निघाला पुण्यामध्ये, मोठा मोर्चा निघाला पुण्यामध्ये. बंदही पुकारला गेला आणीबाणीच्या विरोधात. हा पहिला सत्याग्रह झाला 27 जूनला. आणि त्याच्यामध्ये मी जायचं असं ठरवलं. घरी वडिलांना सांगितलं तर वडिलांना वाईट वाटलं. ते म्हणाले तू जातोय त्याबद्दल हरकत आहे, पण निदान मला विचारायला पाहिजे होतं, चर्चा करायला पाहिजे. पण आता ठरवलंय जा. मग मी गेलो आणि 15 दिवसाची शिक्षा आणि 50 रुपये दंड झाला. आणि दंड नाही भरला तर 5 दिवस अजून. तर सत्याग्रहाच्या याच्यामध्ये दंड भरायचा नसतो. 5 दिवस अजून 20 दिवस तिथे आम्ही राहिलो आणि तो जेलचा अनुभव घेतला. बापरे. बाहेर आल्यानंतर पुन्हा काम सुरू ठेवलं आणीबाणीच्या विरोधातलं. मग ऑक्टोबर महिन्यामध्ये निर्भय बनून आंदोलन करायचं ठरवलं गांधी जयंतीच्या निमित्ताने. आणि मग त्याची एक मीटिंग साधनामध्ये झाली. आणि मग ती मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये असं सांगितलं की ज्यांना काही याच्या संदर्भातलं बिल्ले पाहिजे, साहित्य पाहिजे, ते अनवरकडे मिळेल. म्हणजे ते सगळं रेकॉर्ड पोलिसांच्याकडे झालेलं होतं. आणि नंतर एक शंकरराव चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि ते पुण्यामध्ये येणार होते. तर त्याच्या विरोधात निदर्शन करायचं असं ठरवलं आणि 4-5 लोकांची मीटिंग झाली. ती बातमी पोलिसांच्या पर्यंत गेली. आणि हे पण गेलेलंच होतं साधनामधल्या मीटिंगचं ते सगळं. तर पोलिसांनी मग तिथे मला निशाखाली अटक केली 21 तारखेला, 21 ऑक्टोबर. आणि नंतर 15 महिने म्हणजे आणीबाणी संपेपर्यंत मी जेलमध्ये राहिलो. दुसऱ्यांदा अटक झाली. हो. आणि मग ती 15 महिने. तर त्याच्यामध्ये त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिकत होतो. माझे SYचे 2 पेपर राहिले होते आणि DY मध्ये मी शिकत होतो, DY BCom ला. SYचे 2 पेपर मला जेलमधून मी परीक्षा दिली आणि क्लिअर केले. आणि DYच्या 5 पेपरच्या वेळेला मला पेरोल दिला, म्हणजे 10 दिवसाची सुट्टी दिली घरी आणि ती पण परीक्षा दिली. झालं, पास पण झालं दोन्ही याच्यामध्ये. इंदिरा गांधींनी जी आणीबाणी जाहीर केली होती भारतामध्ये, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती? इंदिरा गांधीचा कल हा डावीकडचा होता, डावीकडचे राजकारण करण्याचा. आणि उजवीकडचे राजकारण करणाऱ्यांचा त्याच्यामध्ये प्रभाव त्या काळामध्ये काँग्रेसमध्ये होता. मध्यमार्गी पण होते. हे सगळं चालू असताना
69 साली काँग्रेसमध्ये फार मोठी घटना घडली. इंदिरा गांधींनी त्याच्यामध्ये त्या अर्थात पुढाकारात 2 गोष्टी घेतल्या. एक बँकेचं राष्ट्रीयकरण केलं 69 साली. अच्छा. आणि दुसरं संस्थानिकाचे तनखे रद्द केले. आता संस्थानिकाचे तनखे ही देखील अनेकांना माहिती हो, नसेल हो. काय गोष्ट आहे. सांगा. तर ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी एक देश नव्हता, छोटी छोटी संस्थान होती. जे महाराष्ट्रामध्ये सांगली संस्थान होतं, औंध संस्थान होतं, कोल्हापूर संस्थान होतं. हो. असे गुजरातमध्ये जवळपास 50-60 देशभर अनेक संस्थान अनेक होते. संस्थान. निजामचं एक मोठं ती संस्थान खालसा केली म्हणजे हेच का? हा, तर संस्थानं खालसा नाही केली. संस्थानं त्यावेळी ब्रिटिशांनी जाताना असं सांगितलं की आता आम्ही जातोय. तर आमच्या आधी जी परिस्थिती होती आता ती ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये असलेला देश हा स्वतंत्र म्हणजे काँग्रेसच्या ताब्यात, आणि बाकी संस्थान आहेत त्या संस्थानिकांनी आणि तिथल्या लोकांनी ठरवायचं की आपल्याला स्वतंत्र राहायचं का देशामध्ये, भारत देशात सामील व्हायचं. अच्छा. ही पोझिशन होती आणि फार डेंजर पोझिशन. तर त्यावेळेला सरदार पटेलांनी जे सगळीकडे जाऊन संस्थानाचं विलिनीकरण करून घेतलं जे आपण ऐकतो, तर ते इतकं सोपं प्रकरण नव्हतं. अच्छा. त्यासाठी खूप काही करावं लागलं. तर त्यावेळी ब्रिटिश हे संस्थानिकांना काय करत होतं की जवळपास ब्रिटिशांचीच सत्ता होती, पण नावाचा राजा असायचा आणि त्याला मग काही हे द्यायचे, काय म्हणतो आपण मानधन सारखं, लाख रुपये 2 लाख रुपये ब्रिटिशांच्याकडून यायचे. अच्छा. हा, मग सरदार पटेलांनी ते त्यांना आश्वासन दिलं की तुम्हाला जे पैसे मिळत होते ना ते तुमचे चालू राहील, तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण संस्थान तुम्ही आमच्या देशामध्ये विलीन करा. बाकीचे अनेक गोष्टी होत्या, म्हणजे फार सोपं होतं असं नाही, तो फार मोठा इतिहास आहे विलिनीकरण कसं झालं. पण त्याच्यातला हा एक भाग होता की प्रत्येक संस्थानिकाला तनखा देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं. सरदार पटेल गृहमंत्री होते त्यावेळी त्यांच्यावर, आणि त्याप्रमाणे सगळ्या संस्थानिकांना तनखे मिळत होते. म्हणजे कुणाला 50,000, कुणाला 2 लाख, जसं त्याचा आकार असेल त्याप्रमाणे ते दिलं जात होतं आणि ते शेवटपर्यंत त्यांना मिळत होते. तर 69 साली इंदिरा गांधींनी ते तनखे रद्द करायचे आणि दुसरं बँकेचं राष्ट्रीयकरण. तर हे दोन्ही निर्णय खूप महत्वाचे होते, धडाडीचे होते. बरोबर आहे. आणि त्याला काँग्रेसमधल्या काही लोकांचा विरोध होता. त्यावेळी मोरारजी देसाई हे उपपंतप्रधान होते आणि अर्थमंत्री पण होते. त्यांना ही कल्पना नव्हती की बँकेचं राष्ट्रीयकरण होणार आहे. अच्छा. म्हणजे ही स्टाईल इंदिरा गांधीची. पण अर्थमंत्र्यांना पण माहित नव्हतं. अर्थमंत्र्यांनाही माहित. आणि हे सगळं काँग्रेसमध्ये सुरू झालं आणि मग मोरारजी देसाईंनी लगेच राजीनामा दिला आणि त्या काळामध्ये इंदिरा गांधीच्या या सगळ्या कारवाईच्या मागे, डाव्या राजकारणाच्या मागे कुणीतरी ठामपणे काँग्रेसमधलं उभं राहायला पाहिजे म्हणून एक ग्रुप निर्माण झाला काँग्रेसमध्ये. आणि त्याचं नेतृत्व होतं चंद्रशेखर, मोहनदारिया, रामदान, कृष्णकांत, लक्ष्मीकांतम्मा आणि अर्जुन नाटा, 5-6 लोक त्याच्यामध्ये होते. हा तरुण तुर्क नावाचा हा गट इंदिरा गांधीच्या या निर्णयाच्या पाठीशी, डाव्या राजकारणाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. आणि एक वातावरण देशामध्ये त्या अर्थाने खूप इंदिरा गांधीच्या फेवरमध्ये होतं. नंतर 70 आणि 71 साली जे काही भारत पाकिस्तानचं युद्ध झालं आणि बांगलादेश निर्माण झाला, हे इंदिरा गांधीचं दुसरं यश होतं. अच्छा. आणि इंदिरा गांधींनी हे यश मिळवताना खूप ज्याला म्हणूयात की मुत्सद्देगिरी जी दाखवायला पाहिजे ती खूप जबरदस्त दाखवली. ते संपूर्ण देशभर त्यांनी, जगभर आपले देशाचे प्रतिनिधी पाठवले आणि पाकिस्तानच्या या सगळ्या पूर्व पाकिस्तानमध्ये होणाऱ्या कारवायामुळे भारताला किती त्रास होतोय, किती निर्वासित आलेले, आणि आता आम्हाला हे परवडणार नाही, तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला वगैरे वगैरे. आणि नंतर युद्ध करून तो पूर्ण पूर्व पाकिस्तान मोकळा केला आणि 93,000 सैनिकांनी शरणागती पत्करली पाकिस्तान. 93,000 म्हणजे पूर्ण पूर्व पाकिस्तान ताब्यात घेतलं. खूप कमी हिंसा झाली, लढाई झालीच नाही, म्हणजे शरणागती सारखं झालं. त्याच्या आधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा झाली, पण प्रत्यक्ष लढाईमध्ये फारसं काही करावं लागलं. इंदिरा गांधींनी सगळं थांबवली हिंसा. आणि इंदिरा गांधींनी त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आधी सगळीकडे जाऊन तयारी केली होती. म्हणजे अगदी विरोधी पक्षाच्या लोकांना पण पाठवलं होतं. जयप्रकाश नारायण स्वतः काही ठिकाणी गेले होते. तर इतकं सुंदर वातावरण त्या अर्थाने होतं. अटल बिहारी वाजपेयी देखील त्याच्या इंदिरा गांधीचं त्या काळामध्ये कौतुक करत होते, ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी होते. हे सगळं वातावरण होतं. त्याच्यातून हळूहळू नंतर त्याला म्हणूयात की इतरांच्या न ऐकण्याकडे इंदिरा गांधीची वृत्ती होऊ लागली. म्हणजे डिक्टेटरशिप कडे थोडी वाटचाल. आणि दुसरीकडे आता आपल्याला कोणी विचारणारा नाही या भावनेमध्ये काँग्रेस, आणि मग त्याच्यातून
भ्रष्टाचार वाढू लागला होता. म्हणजे तळागाळापासून लोकांना ते लक्षात येतं. म्हणजे त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर हातभट्ट्या इथे चालायच्या. म्हणजे आपली इथे दारूबंदी होती. मटका हा जुगाराचा एक प्रकार. विशेषतः दारूबट्ट्याच्या मटकाचा त्रास तर लोकांना खूप व्हायचा. त्याच्यातून गुंडगिरी वाढायची. तर हे सगळं वातावरण होतं आणि मग पॉलिटिकल पातळीवरती देखील, वरच्या पातळीवरती देखील भ्रष्टाचार वाढू लागला आणि त्याच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण होऊ लागला. आणि मग त्याची पहिली ठिणगी पडली गुजरातमध्ये. नवनिर्माण आंदोलन झालं. त्यावेळी चिमणबाई पटेल यांचं सरकार होतं आणि मग त्याच्यामध्ये जयप्रकाश नारायण यांनी नंतर लक्ष घातलं. आधी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झालं आणि नंतर त्याच्यामध्ये जयप्रकाश नारायण यांनी हातात आणि मग ते हळूहळू देशभर त्याचं ते संघटित स्वरूप आलं. आणि नंतर ज्यावेळी असं लक्षात आलं की याचा असंतोष फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललाय, त्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधीच्या विरोधात निकाल दिला. त्यांची निवडणुकीमधलं जे निवडून आलेले होते त्याला चॅलेंज केलं होतं की त्याच्यामध्ये जाहीर सभेसाठी सरकारी यंत्रणेचा वापर केला. सरकारी नोकर तिथे ते सभेचे हे बघत होते आणि त्या आरोपाखाली त्यांना तो आरोप सिद्ध झाला आणि त्यांना सांगितलं की तुमची खासदारकी रद्द झाली. पण प्राईम मिनिस्टर म्हणून तुम्ही कंटिन्यू करा. म्हणजे या पद्धतीचं ते सगळं होतं. तर असा सगळा असंतोष वाढू लागला. दुसऱ्या बाजूला मोठा संसदेच्या समोर निदर्शनं आयोजित केलेली होती सगळ्या विरोधी पक्ष आणि जयप्रकाश नारायण आणि असा अंदाज होता की 5-10 लाख लोक इथे जमतील असा अंदाज होता. आणि मग त्याच्या आधी हे आणीबाणी जाहीर केली. मग जयप्रकाश नारायण यांना अटक केली. मधु दंडोते किंवा त्यावेळेचे जे सगळे नेते होते त्या सगळ्यांना अटक केली. RSS, जमाते इस्लामी, आनंद मार्ग आणि काही नक्षलवादी अशा जवळपास 30-35 संघटनांवरती बंदी घातली. सर, आणीबाणीनंतर भारताची राजकीय परिस्थिती खूपच बदलली. त्याच्याबद्दल काही आम्हाला अपडेट्स द्या. तर आणीबाणीच्या नंतर जनता पक्ष निर्माण झाला, सत्तेवर पण आला. म्हणजे आधी सत्तेवर आला नंतर पक्ष निर्माण झाला असं ते सगळं किंवा ही सगळी जी प्रोसेस होती जयप्रकाश नारायण यांनी केलेली. तर त्या पक्षामध्ये मूलतःच आंतरविरोध खूप होते. म्हणजे जनसंघ, समाजवादी, स्वतंत्र पक्ष, त्यावेळेचा भारतीय लोकदल असे जे वेगळे पक्ष होते ते सगळे पक्ष विचाराच्या पातळीवरती एकमेकांच्या विरोधातले होते. एका विचाराचे नव्हते. त्या काळामध्ये त्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये इंदिरा गांधीच्या सरकाराच्या विरोधात आणि जयप्रकाशच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले. ही काळाची गरज होती. घटना दुरुस्ती इंदिरा गांधींनी काय जी केली होती की ज्याच्यामध्ये आणीबाणी अंतर्गत याच्यासाठी देखील लावता येईल हे त्याच्यामध्ये होतं. बाकी काही गोष्टी केल्या होत्या तर त्याला देखील दुरुस्ती करायची तर ती काळाची गरज होती आणि त्या संपल्यानंतर तो पक्ष टिकला नाही. त्यानंतर त्याच्यातून भारतीय जनता पक्ष आणि बाकीचे पक्ष निर्माण झाले. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय झालं की जनता पक्ष ज्यावेळी सत्तेवर आला त्यावेळी जनसंघाचे लोक देखील त्याच्यामध्ये होते. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी वगैरे निवडून आले होते. संघावरची बंदी वगैरे निघाली. तर संघाच्या याच्यावरती एक महात्मा गांधींच्या हत्येचा जो एक ठपका होता. आणि पण संघावर असा ठपका असं का होता त्या काळामध्ये? आणि हे नथुराम गोडसेचं जे प्रकरण होतं ते नथुराम गोडसे आणि ते संघ आणि याच्यामध्ये होते सभासदच होते. आता प्रत्यक्ष कसं की सभासद नोंदणी संघाकडे कशी पद्धत संघ, हिंदू महासभा सगळे याच्या बाबतीत गांधींच्या विरोधामध्ये सगळे एकत्रच होते. आणि गांधीची हत्या का केली आता हाही विषय खरं खूप महत्वाचा आहे. ते 55 कोटी वगैरेचं आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल आणि नथुराम गोडसे तीच मांडणी करत होता. आता 55 कोटीची काय भानगड आहे ती पण आपण समजून घेतली की देश ज्यावेळी आपले फाळणी झाली म्हणजे आपल्या साधारण गावठी भाषेमध्ये सांगायचं तर वाटणी झाली भावाभावांची. ते एवढं शेत तू ठेव, एवढं शेत ठेव या अर्थाची, त्याच अर्थाचं होतं ना. म्हणजे अप्रिय असतं तरी हे असं. तर त्यावेळी असं ठरलं होतं की रिझर्व्ह बँकेमध्ये जे पैसे आहेत ते त्याच्यातले 300 कोटी रुपये भारताला आणि 75 कोटी रुपये पाकिस्तानला देणे. 375 कोटी आपल्याकडे एकूण त्याची वाटणी अशी झाली. तर त्याच्यातले 20 कोटी इमिजिएटली दिले कारण की खर्चाला पाकिस्तानच्या ते सरकारी लोकांना पगार जर दिला पाहिजे तर इमिजिएटली 20 कोटी रुपये देऊन टाकले आणि 55 कोटी नंतर द्यायचं असं ठरलं.
ही 55 कोटीची बाब. आता ते पुढे काय झालं की त्या काश्मीरमध्ये घुसखोर आले, ते पाकिस्तानने घुसवले होते असं साधारण सांगितलं आणि ते खरं आहे. पण आता याच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी कधीच सत्य बाहेर येणार नाही, पण 99% या गोष्टी सत्य आहे की पाकिस्तानने फूस लावून तिथे घुसखोर पाठवले. सैनिकच होते पण घुसखोराच्या रूपात आले होते आणि त्यांनी काही कब्जा केला. मग ते काश्मीरच्या विलिनीकरणाचा सगळा प्रश्न निर्माण झाला आणि ते काश्मीरच्या विलीकरणाला ते तयार झाले नव्हते सुरुवातीला. सरदार पटेल ज्यावेळी प्रयत्न करत होते, हा हल्ला झाल्यानंतर मग ते सरदार पटेल आणि यांनी सांगितलं की तुम्हाला सामिलीकरण झालं तरच आम्ही मदत करू तुम्हाला. बरोबर. हे सगळं प्रकरण चालू होतं. तर त्यावेळी इथल्या काही लोकांचं म्हणणं होतं की 55 कोटी आपण द्यायचेत ना, असं जर वागत असेल तर आपण द्यायचे नाही. अच्छा. ही भूमिका घेतली. आता या भूमिकेच्या बाबतीत त्यावेळेचे जे आपले गव्हर्नर होते माउंटबेटन ही वॉज गव्हर्नर. तर ते एका अर्थाने आपले सत्ताधीश होते, बाकी आपलं इंटिरियम सरकार होतं. तर त्यांनी सांगितलं गांधींना आणि नेहरूंना की तुम्ही जर 55 कोटी द्यायचं नाही असं वगैरे जर केलं तर जगामध्ये तुमचं एक क्रेडिबिलिटी कमी होईल. कारण की हा आंतरराष्ट्रीय करार आहे, दोन देश वेगळे आहेत, भारत पाकिस्तान हे दोन देश आहेत. या दोन देशामधला हा करार आहे आणि हा करार तुम्ही असं मोडू शकत, यू डोंट हॅव एनी राईट. बाकी तुम्ही तुमचं काय मतभेद असेल ते करा तुम्ही, तो वेगळा प्रश्न, पण तुम्हाला या पद्धतीची भूमिका घेणं शक्य नाही होणार. आणि गांधींनी मग नेहरूंनाही सांगितलं हा 55 कोटीचा भाग आहे. तर 55 कोटी आपले नव्हते, ते त्यांचे होते, आपण अडवून ठेवले होते, हा भाग होता. आता गांधी हत्येच्या आणि 55 कोटीचा काही संबंध खरोखर आहे का? त्या अर्थाने नाहीये. म्हणजे गांधीच्या हत्येचे प्रयत्न त्याच्या आधी बऱ्याचदा झालेले आहेत. 1934 साली पहिला प्रयत्न झाला पुण्यामध्ये. पुणे नगरपालिका, त्यावेळी महानगरपालिका नव्हती, नगर परिषद होती किंवा नगरपालिका असेल, ज्याचं ऑफिस विश्रामबाग वाड्या जिथे आहे तिथे होतं आणि तिथे गांधींचा सत्कार ठरवलेला. ते गांधींचा सत्कार कशासाठी? तर त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे काम केलं त्या कामासाठी त्यांना तो पुरस्कार द्यायचा, त्यांचा सन्मान करायचा असं ठरवलं आणि त्यासाठी गांधी पुण्यात आले. त्यांच्या मोटारीवरती बॉम्ब टाकायचा प्रयत्न केला, हा पहिला प्रयत्न. त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी होती. तो बॉम्ब त्यांच्या गाडीवर न पडता दुसऱ्या गाडीवर पडला, गांधी वाचले. दुसऱ्या गाडीवर पडला तेही काही मेले नाही, इतका स्ट्रॉंग बॉम्ब नसेल तो, पण प्रयत्न झाला. नंतर पाचगणीमध्ये गांधी फिरत असताना त्यांच्या याच्यावरती दुसरा प्रयत्न झाला, त्यांचा सुरा घेऊन तो अंगावर गेला, तोही नथुरामच होता. तर हे जे सगळे, त्यावेळी तर काही 55 कोटीचा प्रश्न नव्हता, काही मुसलमानचा. तर खरा जो भाग आहे अस्पृश्यता, जाती व्यवस्था, हिंदू मुस्लिम ऐक्य, या सगळ्या गोष्टी संघ आणि हिंदू महासभेला आवडणारे नव्हते. त्यांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी. हिंदू राष्ट्राची मागणी करणारी ही मंडळी आणि हिंदू राष्ट्र केवळ नाही तर हिंदू मध्ये जे काही पूर्वाश्रमीची जाती व्यवस्था पासून तर अस्पृश्यता, या सगळ्या गोष्टी किती सायंटिफिक आहे. म्हणजे मी माझ्या त्या काळामध्ये लहानपणी खूप जाईल अस्पृश्यता किती सायंटिफिक आहे हे बघा. आपण कसं जातो, आपण आपला आजार असेल तर आपण स्पर्श करत नाही, हात लावू नको, नाहीतर आजार होण्याची शक्यता. आणि मग कोरोनामध्ये तर पुन्हा बघा, आम्ही त्यावेळी सांगत होतो किती खरंय, नमस्कार करा लांबून, आलिंगन नाही द्यायचं, कोरोनामध्ये स्पर्श करायचा नाही, शेक हँड करायचा नाही. तर आम्ही किती बरोबर होतो, आमची अस्पृश्यता किती बरोबर होती, हे सगळं असतं. तर अस्पृश्यता आणि स्वच्छता याचा संबंध असतो असं सतत सांगितलं जातं, हे पूर्णपणे खोट आहे. अस्वच्छ माणूस स्वच्छ होऊ शकतो. हात पाय धुतले, काय कुठलं ते लावायचं सोल्युशन, ते काय लावायचं लावलं, झालं माणूस स्वच्छ होतो. पण पवित्र माणूस आणि अपवित्र माणूस हा कधीही पवित्र होत नाही, कारण की तो जन्माने अपवित्र असतो आणि पवित्र माणूस हा जन्माने पवित्र असतो. अस्पृश्यतेचा पाया ही स्वच्छता नाही, हा पवित्र. म्हणून आता बघा, अयोध्यामध्ये 22 जानेवारी 2024 बरोबर ना, राम मंदिरची प्रतिष्ठापना झाली तिथे रामलल्ला मंदिर. तिथे 125 का 50, मला आकडा माहिती, पण बहुतेक 150 ब्राह्मण गेले होते करायला. आता हिंदूंचं मंदिर, आपण हिंदू एकता बोलतो, ब्राह्मणच का, बाकीचे का नाही? बरं, मंत्र तर कुणालाही शिकता येतात. तर हे पवित्रता आणि स्वच्छता हे मुद्दे असे मिसगाईड केले जातात. ही पूर्ण विचारसरणी. ओके, तर
या विचारसरणीला विरोध करणारा गांधींचा मार्ग. गांधी धार्मिक होते, हेही धार्मिक, पण गांधींची धार्मिकता ही फार वेगळ्या पद्धतीची, व्यापक होती. मग नथुराम गोडसेनी दिल्लीमध्ये जाऊन हत्या केली तर तो दिल्लीमध्ये एकटा गेलेला नाही, त्याच्या मागे यंत्रणा होती. त्याला तिथे राहण्याची व्यवस्था करणं, त्याला तिकीट काढून देणं, त्याला पैशाची व्यवस्था करणं, त्याला रिव्हॉल्वर मिळवून दिलं. त्याचं पिस्तूल होतं ते कुठलं होतं माहितीये? इटलीचा जो प्रमुख होता मुसोलिनी त्याच्या सैन्यातलं ते पिस्तूल होतं. आणि ते ज्यावेळी युद्धकैदी म्हणून ते पकडले गेले त्याच्यातलं ते पिस्तूल जप्त केलं होतं आणि नंतर ते ग्वाल्हेरच्या महाराजांच्याकडे होतं. आणि ग्वाल्हेरच्या राजाचा जो पंतप्रधान होता परचुरे त्यांच्या मंत्रिमंडळात, त्यांनी ते पिस्तूल नथुराम दिलं. तर इतकं सगळं म्हणजे ही कॉन्स्पिरन्सी होती, एका व्यक्तीचं कृत्य नाही. नथुराम गोडसे वॉज नॉट अ इंडिव्हिज्युअल, ही कॉन्स्पिरन्सी होती आणि ही विचारधारेची लढाई. जे नथुराम गोडसे हा या विचाराचं प्रतिनिधित्व करत होता की गांधीची पूर्ण जी आयडिओलॉजी आहे ती मान्य नव्हती, हा संघर्ष. म्हणून 55 कोटी हे पूर्णपणे खोट आहे. सर, गांधींच्या तत्वज्ञानामध्ये खेड्याकडे चला असा संदेश त्यांनी दिला आणि आंबेडकरांच्या तत्वज्ञानामध्ये खेडी सोडून चला. गांधीजींच्या कल्पनेमध्ये खेड हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे आणि खेड्यामध्ये माणसांच्या मूलभूत गरजा भागवू शकतात, भागवल्या जाऊ शकतात आणि त्या भागवल्या गेल्या पाहिजे, असं एक साधारण त्यांचा आग्रह होता. आणि खेड म्हणजे मोठं कुटुंब. खेड्यामध्ये एकमेकांना लोक ओळखतात, कोणी कोणाविषयी जे काय असेल ते माहिती असतं, म्हणजे गैरसमज नाही करू शकत. आज आपल्याकडे अनोळखी भाग खूप आहे. म्हणजे आपल्या शेजारी राहणाऱ्या माणसाबद्दल जर कोणी सांगितलं की अरे तो असं, तर आपल्याला खरं वाटतं कारण की आपली त्याची फारशी ओळख. तर ही गांधींची कल्पना अशी होती की खेड हे मोठं कुटुंब आहे, खेड्यामध्ये माणसांच्या सगळ्या गरजा भागवू शकतात, भागवल्या गेल्या पाहिजे, एकमेकांची काळजी घेतात. हा साधारण सगळा म्हणजे ग्रामस्वराज्य म्हणून ती साधारण त्याची कल्पना आहे. आणि त्याच्यामध्ये मग ग्रामपंचायत असते, सगळ्यांची काळजी घेण्याची काही यंत्रणा, त्या अर्थाने मर्यादित स्वरूपाची लोकशाही देखील तिथे असते, ही सगळी त्यांची कल्पना. आणि आंबेडकरांचं काय म्हणणं होतं की खेड्यामध्ये अतिशय नग्न स्वरूपाची अस्पृश्यता आहे, अमानुष. म्हणजे अस्पृश्यांना सगळे अधिकार तिथे नाकारले गेले. म्हणजे त्यांनी विहिरीमध्ये पाणी भरायचं नाही, जी सार्वजनिक विहीर असते त्याच्यामध्ये पाणी भरायला परवानगी नाही अस्पृश्यांना, मंदिरामध्ये जायचं नाही. पूर्वी अशी पद्धत होती की रस्त्यावरून जाताना पायात चपला घालायच्या नाही, चावडीवरून वगैरे जाताना, मिशा ठेवायच्या नाही, लग्नाची मिरवणूक घोड्यावर बसून काढायची नाही. सगळं याच्या पलीकडे अनेक ठिकाणी त्याचे वेगळे स्वरूपाचे होते. म्हणजे काल परवा आमच्याकडे कोकणातली मुलगी आली होती, कपल आलं होतं, ते सांगत होते की आमची आजी सांगायची की कोकणामध्ये अस्पृश्य जातीचे लोक तिथे ते मडकं गळ्यात भरून हे करायचे, फिरायचे आणि ते तिने बघितलेले म्हणजे आजीच्या काळामध्ये. मडकं पण कशाला? मडकं म्हणजे अस्पृश्य लोकांना थुंकायचं असेल तर रस्त्यावरती थुंकायचे आणि मडक्यात, नाहीतर रस्ता अपवित्र हो. आणि हीच पद्धत आपल्या पुण्यामध्ये 1818 साली पेशवाई संपली, त्याच्या आधीच्या रचनेमध्ये तो भाग मडकं बांधायच्या गळ्यामध्ये, पाठीला जाडू बांधायचं, जाडू यासाठी की रस्ता स्वच्छ हो. ही पद्धत अस्पृश्यांच्यासाठी होती. अस्पृश्यांच्या वरती इतके वेगळे बंधन होते. साऊथ इंडिया म्हणजे केरळमध्ये कमरेवरती वस्त्र नेसायचे नाही स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनी, अस्पृश्य जातीचे, ही पद्धत. ते त्यावरती मग ते आंदोलन झालं, ते तो एक परत इतिहास वेगळा. तर अस्पृश्य जातीच्या लोकांना कंट्रोलमध्ये ठेवायचं, त्यांना संपत्ती धारण करायची नाही. हे सगळं ते म्हणजे मनुस्मृतीमध्ये याच्या बाबतीत फार विस्ताराने लिहिलेले, त्याच्यातला बराच भाग इम्प्लिमेंट होत होता. आणि ही खेड्यामध्ये हे जर अस्पृश्य लोकांनी खेड सोडलं आणि शहरात आले तर त्याच्यातून त्यांची मुक्ती होती. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर अस्पृश्य जातीचे लोक आले तर त्यांना निदान रोजगार मिळतो, राहण्याची फार चांगली नाही जसं तरी व्यवस्था असते, प्रत्येक वेळी त्यांना कोणी जात विचारत असं नाही होत, थोडाफार प्रमाणामध्ये, अगदी पूर्णपणे संपलेली असं नाहीये पण मच बेटर देन त्या ग्रामीण भागामध्ये. अगदी म्हणजे आपल्या इथे जे अनेक ठिकाणी असं दिसतं की सैनिक येतो गावामध्ये, सैनिक त्याच्या सैन्यामध्ये असताना त्याची एक वेगळी जागा असते, वेगळं स्थान असतं.
गावात आल्यानंतर तो जर अस्पृश्य असेल तर त्याला ते तिथे त्याच पद्धतीने ट्रीटमेंट मिळते. सैनिक असला म्हणून काय त्याला तिथे VIP ट्रीटमेंट वगैरे मिळत नाही. आज ही परिस्थिती आहे अनेक ठिकाणी. तर हा सगळा भाग आंबेडकरांचा होता आणि गांधींचा भाग हा या पद्धतीचा होता आणि गांधींचं ते सगळं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पण होतं. म्हणजे माणसाने आपल्या गरजा देखील मर्यादित ठेवायला पाहिजे. किती गरजा असाव्यात, किती आपल्याला लागतं जगण्यासाठी. म्हणून गांधींचे जे काही आश्रमामध्ये जर त्यांची रूम बघितली छोटी आणि साधी, अगदी वर्धामध्ये देखील त्यांनी त्यांची जी रूम बांधलेली बापू कुटी म्हणून, तर तिथलं स्थानिक मटेरियल वापरलं, बाहेरून काही इम्पोर्ट केलेलं मटेरियल नाही. आणि लाकूड माती त्याच्यात ते बांधकाम झालं. बापू कुटी नावाची जर तुम्ही कधी गेला सेवाग्राम मध्ये तर अजून ती जागा आहे तिथे. तर त्यावेळी 100 रुपये खर्च आला जातं. 100 रुपये म्हणजे फार छोटी रक्कम नाही त्या काळची म्हणजे. पण या पद्धतीने त्यांचा दृष्टिकोन होता. म्हणजे हे जे स्वतः गांधी म्हणायचे अपरिग्रह, अस्वाद वगैरे या सगळ्या गोष्टीची सुसंगत त्यांच्यात एक ग्रामस्वराज्य. आणि एक की देशाच्या विकासाच्या दृष्टीने जर बघितलं तर शहरामधला बकालपणा, शहरातले जे सगळे प्रश्न आहेत हे गावाकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच झाले. गावाकडे जर चांगला रोजगार मिळाला असता, गावाकडे जर चांगल्या सुविधा मिळाल्या असत्या तर कशाला लोक इथे येऊन राहिले असते. तर हा सगळा भाग आहे. म्हणजे गांधींचं जे म्हणणं होतं ते गांधी या सगळ्या गोष्टी सुधारतील असं गृहीत धरून हे करत होते आणि असं प्रयत्नही करत होते. आणि मग गाव राहण्याच्या दृष्टीने सगळ्यांना ओके होईल आणि गरजा मर्यादित ठेवल्या तर त्या गरजा भागवल्या जाऊ शकतात गावामध्ये. आंबेडकरांना ते खरं वाटत होतं. आंबेडकरांना हेच वाटत होतं की हे काही सुधारणार नाही, हे बेकार माणसं आहेत आणि ही कधीही सुधारणार नाही, तुम्ही खेडे सोडा आणि शहराकडे. हा तो सगळा याच्यातला संघर्ष होता. म्हणजे मुसलमान समाजात पण याचा तुम्हाला कधी ऑब्झर्व तुम्ही केलं का या गोष्टी? याच्यामध्ये एक घ्या लक्षात की भारतातले मुसलमान आणि भारतातले ख्रिश्चन 8 धर्म प्रामुख्याने. त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, बौद्ध, ज्यू, पारसी आणि शीख हे 8 धर्म आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये आपण बौद्ध आणि जैन धर्म इथे निर्माण झाले सोडून देऊ. त्याचं मुस्लिम आणि ख्रिश्चन हे काही प्रमाणामध्ये ज्यांच्यामध्ये धर्मांतराची प्रक्रिया दीर्घकाळ चाललेली असा तो वर्ग आहे. तर भारतातले जे मुसलमान आणि भारतातले जे ख्रिश्चन आहेत हे बाहेरून आलेले नाही, प्रामुख्याने धर्मांतरित आहेत. बाहेरून आयडिओलॉजी आली, बाहेरून आयडिओलॉजी घेऊन माणसं आली, सत्ताधीश पण आले, म्हणजे त्या काळचे जे काही आक्रमक आले ते आले. पण ती आयडिओलॉजी इथे स्वीकारणारे जे लोक होते तो वर्ग इथला मूळ भारतीय. तर इथले जे धर्म बदलले, मुसलमान झाले, ख्रिश्चन झाले, ते मूळचे इथले हिंदू आहेत किंवा बौद्ध, जैन जे काय असेल, पण मूळचे इथले धर्म त्या स्वीकारला म्हणून सगळ्या गोष्टी बदलत नाही. धर्म बदलल्यानंतर आपली त्याने भाषा बदलली नाही, बदलली. त्याने आपली संस्कृती बदलली का? फार नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये बदलली. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या का? फारशा बदललेल्या नाही. त्याचप्रमाणे जाती व्यवस्था पण त्यांनी टिकवली. म्हणजे अस्पृश्यता सर्व समाजामध्ये? अस्पृश्यता नाही. अस्पृश्यता आणि जाती व्यवस्था या 2 गोष्टी वेगळ्या. म्हणजे ख्रिश्चन झाले आणि मुसलमान झाले तर ते अस्पृश्यतेपासून दूर गेले, पण जाती व्यवस्था मात्र राहिली. प्रतिष्ठेचा जो विभागणी आहे, हे वरचे आणि खालचे, ती राहिली, ती सोबत घेऊन आले ना. म्हणजे ख्रिश्चन समाजामध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये पण जाती व्यवस्था तेवढी आहे. म्हणजे हे लक्षात केव्हा येतं, ज्यावेळी लग्न जमवायला तुम्ही जाता त्यावेळी लक्षात. तर 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट, मला साताऱ्याहून आमच्या मित्राचा फोन आला की आमच्या नात्यातली XYZ मुलगी इंजिनिअरिंग केलेली चांगली आहे, तुमच्या याच्यामध्ये एखादा इंजिनियर मुलगा असेल तर बघा. मी म्हटलं आहे, आमचे एक मित्र आहे तांबोळी, त्यांच्या चांगला मुलगा इंजिनियर झालेला आणि व्यवस्थित आहे. अरे तांबोळी आम्हाला नाही चालत, आमचा पदर लागत, ते जरा खालचे तांबोळी. आता ही व्यवस्था आहे. पूर्वाश्रमीचे ख्रिश्चन मधले जे पूर्वाश्रमीचे महार आहेत आणि पूर्वाश्रमीचे ब्राह्मण आहेत, त्यांच्यामध्ये पोरापोरांनी लग्न जमवलं तर ओके, पण पालक ज्यावेळी शोधायला जातात त्यावेळी त्या पद्धतीने पूर्वाश्रमीचे ब्राह्मण असेल तर ब्राह्मणच बघतात. म्हणजे टिळक, मोडक, जोशी हे सगळे जे ख्रिश्चन झालेले ब्राह्मण आहेत हे सगळे त्या पद्धतीची सोयरिकी बघतात आणि दलित ते दलित बघतात. म्हणजे वाघमारे, कांबळे, जोडके सगळे श्रीरामपूर नगर भागामध्ये भरपूर आहेत, नाशिक वगैरे भागामध्ये.
तर ही व्यवस्था आहे आणि ही केवळ महाराष्ट्रामधल्या आपल्या समोर दिसते, पण भारतभर सगळी व्यवस्था याच पद्धती. तर जाती व्यवस्था ही त्या अर्थाने सेक्युलर आहे, सर्व धर्माला व्यापून टाकणारी, पण भारतापुरती, भारताच्या बाहेर नाही. भारतीय उपखंड म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश भारताचा भाग होता म्हणून तो वेगळा उल्लेख करायची गरज नाही. जगामध्ये बाकी कुठल्याही धर्मामध्ये या प्रकारची जाती व्यवस्था नाही. आणि हिंदू धर्मामधल्या जाती व्यवस्थेचा सगळ्यात अवघड मुद्दा कुठला आहे, तर ही जी विभागणी आहे जाती व्यवस्थेची, त्याला धार्मिक अधिष्ठान दिले. यू गॉट माय पॉइंट. हे फक्त सामाजिक नाही तर धार्मिक अधिष्ठान आहे, की तू ज्या जातीत जन्माला आलेला आहे त्या जातीशी तू एकनिष्ठ राहा. म्हणजे काय, तर पुढच्या जन्मी तुला प्रमोशन मिळेल, दुसऱ्या चांगल्या वरच्या जातीत जाशील. आणि आता या जातीत का जन्माला आलं, तर मागच्या जन्मीच्या तुझं पाप असेल फेडायला. तर मागच्या जन्मीच्या आणि पुढच्या जन्मीच्या ह्याचे तत्वज्ञान आहे, कर्मविपाक सिद्धांत म्हणतात त्याला. तो सिद्धांत हे या पद्धतीच्या म्हणजे ही जी काही विषमता आहे जातीवर आधारित, त्याला धार्मिक अधिष्ठान या पद्धतीने दिलेलं आहे. पण बाकीच्या धर्मांमध्ये नाहीये. बाकीच्या धर्मामध्ये या पद्धतीचं नाही, कुठे नाही. मग ते कुठल्या पद्धतीचं आहे? नाही, काही प्रमाणामध्ये स्त्रियांना थोडेफार अधिकार कमी जास्त दिले असतील, किंवा काही सुरुवातीच्या काळामध्ये गुलामगिरीची प्रथा होती, तर गुलाम आणि सिटीजन असं काही ठिकाणी थोडाफार फरक केलेला. पण जाती व्यवस्था ज्याला आपल्या इथे आहे त्या पद्धतीची जगात कुठे, आणि त्याला धार्मिक अधिष्ठान आहे, फक्त सामाजिक रचना नाही. तर इथे जे मुसलमान आणि ख्रिश्चन आहेत ते धर्मांतरित आहेत आणि त्यांनी मूळ धर्मातल्या चांगल्या आणि वाईट सगळ्या गोष्टी जपलेत. तर त्याप्रमाणे जाती व्यवस्था देखील ते सोबत घेऊन गेले. मग आम्हाला यांचं चालत नाही, यांच्या घरचं पाणी चालत नाही पासून या सगळ्या गोष्टी ज्या एरवी असतात त्या तिथे पण आहे. मुसलमानांमध्ये पण आहे, ख्रिश्चनांच्या मध्ये पण आहे. ख्रिश्चनांच्या मध्ये देखील सुरुवातीला तरी काही काळ होतं यांचं चर्च वेगळं त्यांचं चर्च वेगळं, आता हळूहळू कमी होते. पुण्यामध्ये देखील मशिदी आहेत, त्या मशिदीमध्ये नमाज कोणीही पढू शकतो, पण काही सामाजिक इव्हेंट वगैरे असेल तर मग त्या जातीची, म्हणजे तांबोळी मशीद वेगळी, बागवान मशीद वेगळी, खाटीक मशीद वेगळी. तर खाटीक मध्ये परत 2 मशिदी, एक बकर कसाब म्हणजे बकरे कापणारे खाटीक, आणि दुसरी गाय कसाब म्हणजे कुरेशी मस्जिद देखील. तर या सगळ्या ज्या गमती जमती आहेत हिंदू समाजातल्या, त्या इथे मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी जपल्या आहेत. म्हणजे त्यांच्यावरती आल्या हिंदू समाजाच्या मुळे असं नाही, तर त्यांनी सोडल्या नाही. टाकून द्यायला पाहिजे त्या टाकून दिल्या नाही. त्यामुळे जाती व्यवस्था इथे पण आहे, मुस्लिमांच्या मध्ये पण आहे, ख्रिश्चनांच्या मध्ये पण आहे. अगदी मागच्या आठवड्यातच आमच्याकडे गांधी भवन मध्ये कामिल पारखे म्हणून एक पत्रकार आहे ख्रिश्चन, त्यांचं व्याख्यान ठेवलं होतं याच विषयावर. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं. तो स्वतः महार धर्मात याच्यातून झालेला ख्रिश्चन आहे, सर्व सांगत होत. पण मिशनऱ्यांनी इथे प्रयत्न खूप केले, म्हणजे मिशनऱ्यांच्या कामाचा उपयोग खूप झाला. शिक्षण वाढलं, किंवा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे शिकवायला गेले, शाळा काढली, पण ते स्वतः कुठे शिकले, तर ते मिशनऱ्यांच्या शाळेत. मिशनरी आल्या त्यामुळे इथे शिक्षण आणि आरोग्याची व्यवस्था सर्वसामान्यांच्या दारात पर्यंत पोहोचली. त्यापूर्वी नव्हती. मेडिकल व्यवस्था काय होती आपल्याकडे, वैद्य असायचे, पण वैद्य राजांच्या सेवेसाठी असायचे. सर्वसामान्य माणसाला ते ऋषी गंडेरे घालणारे, किंवा काही ठिकाणी ते पालापाचोळ्याचं औषध घेऊन फिरणारे वैदू, तीच व्यवस्था होती, बाकी काय व्यवस्था होती. ब्रिटिशांनी येण्यापूर्वी शिक्षणाची व्यवस्था काही प्रमाणामध्ये उत्तर भारतामध्ये मदरसे होते, ते मदरसे सगळ्यांच्यासाठी ओपन असायचे. आणि मदरसेमध्ये केवळ धार्मिक शिक्षण द्यायला जात होतं असं नाही, तर सगळ्या प्रकारचं, म्हणजे त्या काळामध्ये जे अवेलेबल असेल, आजच्यासारखं विज्ञान वगैरे कदाचित नसेल, पण नॉट ओनली बाकीचं देखील शिक्षण दिलं जात होतं. पण तशी व्यवस्था त्याला महाराष्ट्रामध्ये अशी काही शाळा होती का ब्रिटिश येण्यापूर्वी, तर ब्राह्मणांच्या पाठशाळा असायच्या, त्या पलीकडे काही नव्हतं. बाकीच्यांना कुठे शिक्षणाची संधी होती. त्यामुळे ज्यावेळी इथे शूद्र आणि अतिशूद्र, शूद्र म्हणजे जे ब्राह्मण नाही ते सगळे शूद्र, ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय हे त्रिवर्ण सोडले तर बाकी सगळे शूद्रामध्ये मोडतात. आणि मराठा हे शूद्रामध्ये मोडत होते. तो जो महात्मा फुले शब्द शूद्र वापरलेला आहे तो दलितांच्यासाठीचा नाही, तो मराठा आणि तत्सम जे सगळ्या जाती त्यांच्यासाठीचा आहे. दलितांच्यासाठीचा शब्द तो अतिशूद्र आहे.
बरं. तर त्या काळामध्ये शिक्षण आणि या सगळ्या गोष्टी नाकारल्या गेलेला तो वर्ग. त्यांच्यासाठी शिक्षणाची काहीच व्यवस्था नव्हती. अच्छा. पण त्यांचं शिक्षण काय असायचं, माझ्या घरामध्ये जे आमचा व्यवसाय असेल, मी शेतकरी आहे. तर शेतकरी म्हणून मला जे जे काही शिकायचं असेल ते शेती करता करता मी शिकतो. मी कुंभार आहे. कुंभार घरात जन्माला आलं तर माझा वडील कसं मडकी करतो, कसं चाक फिरवतो ते मला ट्रेनिंग मिळतं. म्हणजे ते हुनर माझ्याकडे येणार. त्या पलीकडचे शिक्षण नाही. म्हणजे अक्षर ज्ञान आणि बाकीचं काही ज्ञान चेंज करायला परवानगी नाही. म्हणजे तुम्हाला समजा व्यवसाय चेंज करायचा आहे. मी कुंभार घरात जन्माला आलो पण मला असं वाटतं की मी सुतारी काम जास्त चांगलं करू शकतो. त्यावेळी परवानगी नव्हती. त्याच्यात ती गंमत सांगू. म्हणजे ते 400-500 वर्षापूर्वी भारतामधलं कापड खूप प्रसिद्ध होतं. अतिशय चांगल्या पद्धतीचं कापड निर्माण होऊ लागलं होतं. त्यावेळची जी काही लिमिटेड टेक्नॉलॉजी असेल आणि जगभर प्रसिद्ध झालं. त्यामुळे कापड तयार करणाऱ्यांच्या घराची आर्थिक भरभराट झाली, समृद्धी आली. बाकीच्यांना वाटलं की आपण पण करायला पाहिजे. पण धर्म परवानगी देत नव्हतं. तुम्हाला जो मिळाला तेच करायचं, बाकी नाही भानगड करायची. म्हणून त्या काळात सगळ्या धर्मांमध्ये होतं सर? नाही, हे हिंदू धर्माचे प्रामुख्याने. म्हणून त्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने अनेकांनी धर्म बदलला आणि मुसलमान झाले. आणि विणकर जमातीमध्ये म्हणजे अन्सार, मोमीन, जुलाहा हे आडनाव धारण करणारे मुस्लिम जे विणकर आहेत ते त्यांनी त्या काळामध्ये या कारणासाठी धर्म सोडला आणि मुसलमान झाले की त्यांना टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये यायचं होतं आणि धर्म परवानगी देत. आता याचा उल्लेख नलिनी पंडित यांच्या जात आणि वर्ग या नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हा सगळा उल्लेख आहे. तर फार गमती जमती याच्यामध्ये. तर व्यवसाय तुम्हाला जो व्यवसाय दिलेला आहे तो तुम्ही करायचा, चेंज करायचा नाही. किंबहुना दुसरा एक भाग आहे की तुम्हाला जी जबाबदारी दिलेली ती करायचीच. ते नकार दिला तर चालणार नाही आणि मोबदला नाही. हे जे काम जाती व्यवस्थेमध्ये त्या जातीच्या लोकांनी काम करायचे त्याच्या मोबदला काय मिळायचा, तर प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्यावेळी त्याचं पीक येईल त्या पिकातला काही वाटा त्याला, पण मजुरी नाही. म्हणजे मोजून आता तू एवढं काम केलं, आजच्या दिवसाचे तुझे 100-200 झाले, हे घे दोन, अशी मजुरी देण्याची पद्धत. तर मेलेल्या गुराची विल्हेवाट लावायची तर त्याच्यामध्ये मोबदला काय, तर त्या मेलेल्या गुराचं मांस खाणं. आणि तो म्हणजे एन्जॉय. म्हणजे ज्यावेळी बातमी यायची त्या काळामध्ये आंबेडकरांच्या सगळं होण्यापूर्वी की अमक्याचा बेल वारला म्हणजे आनंदाचा काय, आता 2 दिवस आपलं खाण्यापिण्याचं आयुष, मांस खाणार आपण. या पद्धतीमध्ये आपला समाज होता. तिथून इथपर्यंत आपण ओढत आणलेला आहे. हे सहजासहजी नाही. हे सगळ्या व्यवस्था नाकारणारा वर्ग निर्माण झाला. महात्मा फुले, महात्मा गांधी, आंबेडकर या सगळ्यांनी इथपर्यंत समाज नेला आहे. जर नसतं झालं तर हीच परिस्थिती राहिली असती. सर मग याच्यामध्ये संविधानामध्ये जाती व्यवस्थेबद्दल काही उल्लेख आहे? उल्लेख एवढ्याच अर्थाने की कुठल्याही जाती, धर्म, वंश, लिंग याच्या आधाराने कोणाही नागरिकाच्या विरोधात पक्षपात केला जाणार. पण अस्पृश्यता ही बेकायदेशीर ठरवली संविधानामध्ये. म्हणजे पूर्वी हॉटेलमध्ये बाहेर कपड्याचे म्हणजे अस्पृश्यांना आतमध्ये प्रवेश नाही, ही पद्धत होती. मंदिरामध्ये प्रवेश नाही, ही पद्धत होती. अनेक ठिकाणी प्रवेश नाकारण्याची पद्धत होती. संविधानामध्ये अस्पृश्यता बेकायदेशीर ठरवल्यानंतर सगळ्या ठिकाणी हा फलक लावावा लागला. आता तो फलक क्वचितच दिसतो, आता दिसत नाही. पण सुरुवातीला फलक ठळकपणे दिसायचा. आमच्या येथे सर्व जाती, धर्म, वंशाच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. मुफ्त नाही, मुक्त. तर हा फलक लावणं कंपल्सरी केलं, कारण की नव्हतं ते, हे अस्तित्वात नव्हतं. फुटके कप ठेवायचे बाहेर, हे तुम्ही ऐकलं असेल अनेकांच्या तोंडून. हॉटेलच्या बाहेर फुटके कप ठेवायचे. अस्पृश्य जातीच्या लोकांनी तिथे ते कप उचलायचा, विसळायचा असेल तर विसळायचा असं धरायचा. म्हणजे त्यामध्ये तो चहा उचलणार, प्यायचा, परत धुवायचा आणि ठेवून द्यायचे. पैसे द्यायचे, पैसे मात्र कमी नाही द्यायचे. म्हणजे बाकीच्यानी 10 पैसे दिले असेल तर त्याला 10 पैसे, पण सेवा ती नाही मिळणार. खुर्चीवर बसायचं नाही, बाहेर बसायचं, त्याचा कप वेगळा. अनेक घरामध्ये ही पद्धत होती. वेगळा कप, वेगळी भांडी ठेवायची. तर या सगळ्या पद्धतीतून आपण संविधानाच्या आधाराने थोडं पुढे आलो. भारताचे संविधान आणि सध्याची परिस्थिती यावर तुमचं भाष्य काय असेल सर? संविधानाचे अनेक अधिकार सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचलेले नाही. जे पोहोचलेले ते देखील आता थोडेफार विड्रॉ होऊ लागले. म्हणजे फ्री अँड क्वालिटी एज्युकेशन हा एका अर्थाने संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वात टाकला होता आणि नंतर तो मूलभूत अधिकार म्हणून देखील मान्य केला मनमोहन सिंगच्या काळामध्ये. तो मूलभूत अधिकाराच्या यादीमध्ये टाकला. पण आज काय परिस्थिती आहे,
शिक्षणाच्या संदर्भामध्ये नवीन जे काही शैक्षणिक धोरण येते हम्म. त्याच्यामध्ये सगळ्यांना शिक्षण परवडणारच नाही. म्हणजे अनेक शाळा बंद पडतायत, ज्या सरकारी शाळा आहेत त्या बंद पडतायत. आणि खाजगी शाळा म्हणजे त्याची फी किती आणि त्याला नियम काय काही काही त्याला घरबंद काहीच नाही. तो अधिकार नाकारला गेलाय. आरोग्याच्या बाबतीत देखील सरकारी जी यंत्रणा आहे, क्वालिटी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि फ्री मिळाली पाहिजे, तेही आता अनेक ठिकाणी मिळत नाही. म्हणजे तुम्ही खाजगी दवाखान्यात जा, खाजगी हॉस्पिटलमध्ये जा आणि खाजगी हॉस्पिटलवाल्यांच्या वरती कुठलाही कंट्रोल नाही. आणि आता यापुढे ते अवघडच होणार, कारण की मेडिकल कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांची फी किती. मला नक्की आता आकडा माहिती नाही, पण माझ्या कल्पनेप्रमाणे 50 लाखाच्या पुढे, म्हणजे 5 वर्षाचं जे काही असतं 50 लाखाच्या पुढे केवळ फी आहे. डोनेशन वगैरे वेगळं. म्हणजे ज्यांना तो अधिकृत प्रवेश मिळालेला असतो त्या यंत्रणेतून, फक्त सरकारी ज्या कॉलेजेस आहेत त्याची फी कमी आहे. म्हणजे बीजे मेडिकल कॉलेज आहे किंवा इथे मुंबईमध्ये जे हॉस्पिटल दल्लापण आहे, तर तिथे त्यांची फी माफक फी असते आणि तिथे ऍडमिशन मेरिट शिवाय मिळत नाही. मेरिटच असतं. बाकीच्या ठिकाणी तर डॉक्टर व्हायला जर 50 लाख आणि कोटी रुपये खर्च होत असेल तर ती पोरांच्या डोक्यामध्ये फ्री सर्व्हिस देणं कुठून येणार? तर हे सगळे जे प्रश्न आहेत, तर आपल्याकडे एक परंपरा आहे की उत्तम विचार ग्रंथामध्ये मांडायचे. ते वसुधैव कुटुंबकम, ओम सहनावतु सहनाव भुनक्तु सह वीर्यम करवावहै, सगळं जग आम्ही आणि सगळे आम्ही एकत्र होतो, हे बोलायचं आणि प्रत्यक्षामध्ये वागायचं वेगळं. माझ्या इथे येऊ नको, मंदिराच्या पुढे येऊ नको, विहिरीत पाणी भरू नको, स्पर्श करू नको, हे तुम्ही बोलताय आणि तुम्ही वागताय त्याच्यामध्ये किती अंतर आहे. म्हणजे ग्रंथाची पूजा करायची, ग्रंथामध्ये उत्तम लिहायचं आणि प्रत्यक्ष विपरीत वागायचं, ही आपली परंपरा आहे. आणि ही परंपरा संविधानाच्या मध्ये देखील तीच आहे. संविधानामधल्या चांगल्या गोष्टी असू द्या, आम्हाला जे करायचं ते आम्ही लोकांचे अधिकार, तर आरोपींचे देखील अधिकार आहे. कोणाला किती कैदेत ठेवायचं, कोणाला काय ठेवायचं, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पण सगळं आम्ही धुडकावून लावतो. नाही, कायदा पालन करण्याला प्रतिष्ठा नाही. म्हणजे धर्माधिकारी म्हणायचे, चंद्रशेखर धर्माधिकारी, की माणसाची काय म्हणतो VIP असल्याची खूण काय, तर मी ती किती कायदे मोडू शकतो, मला कोणी अडवू शकत. मी जर असं गेलो तर पोलीस मला थांबवू शकणार नाही, एवढी माझी ताकद. ही माझी आता नवीन क्रायटेरिया झाली. तर कायदा पालन करणं हा संविधानाचा पहिला भाग आहे. कुठलेच कायदे पाळायचे म्हणजे इलेक्शन डिक्लेअर झाली की तुम्ही ते उमेदवाराच्या नातेवाईकाच्या घरी जाऊन तुम्ही त्याच्यावरती धाड घालणार, मे बी लिगल, नॉट मॉरल. आणि मग त्याचे देखील काही अधिकार असतात ना, ते देखील नाकारायचे. आता हा उमर खाली 4 वर्ष झाले जेलमध्ये, जामिनावर सोडा असा अर्ज 4 वर्ष तो ट्रीट करत नाही कोर्टामध्ये. काय बोलायचं याला? म्हणजे संविधानामध्ये आरोपीच्या अधिकारमध्ये सगळं सांगितलेलं आणि सतत ते न्यायाधीश बोलत असतात की बेल हा सिद्धांत आणि जेल हा अपवाद आहे. जेलमध्ये शक्यतो ठेवू नये, बेलवर सगळ्यांना सोडा. अतिशय गंभीर आणि डेंजर काय ज्याच्यापासून खतरा आहे त्यांना तुम्ही जेलमध्ये ठेवा, बाकी अदरवाईज तुम्ही लोकांना बेल द्या. बेल ही एक ही आहे. प्रत्यक्षामध्ये तसं होत नाही. तर या सगळ्या गोष्टी संविधानामध्ये जे अनेक अधिकार आहेत, पत्रकारांना असलेले अधिकार, ते तुम्हाला मीडियामध्ये तर काय चाललंय तुम्हाला माहिती असेल, कुठली बातमी द्यायची कुठली द्यायची नाही, इथपासून बातमी देणाऱ्याला किती शिक्षा केली जाते, किती बातमीदारांना काढून टाकले. गेल्या 10 वर्षामध्ये जर बघितलं तर NDTV तर पूर्ण विकतच घेऊन टाकला यांनी, अडाणींनी. मग अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आमचा नागरिकांचा मूलभूत अधिकार म्हणतो, पत्रकारांचा मूलभूत अधिकार म्हणतो, कुठे गेलं? आणीबाणीमध्ये पत्रकारांच्या त्या अधिकारावरती गदा आली होती, त्यावेळी आम्ही सगळे ओरडलो होतो. आज काय परिस्थिती? त्या आणीबाणीपेक्षा आज जास्त अघोषित आणीबाणी आता चालू आहे. आणि अघोषित आणीबाणी म्हणजे काय? संविधानातले अनेक अधिकार नागरिकांचे हे फ्रीज केलेले. या पद्धतीने समाज रचना बदलण्यासाठी आता जे युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा जे धर्माधिष्ठित जो कायदा आता सध्या चालू आहे, सो त्याच्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे. धर्माधिष्ठित कायदा चालू नाही, धर्माधिष्ठित कायदे चालू आहेत. प्रत्येक धर्माचे आपले वेगवेगळे कायदे, एक कायदा नाही. मग त्याच्यामध्ये काही बदल कर. त्याच्यामध्ये
बदल करायची गरज निश्चित आहे. हे काय असतं की धर्मामध्ये काय काय भाग असतात, तर धर्मामध्ये आध्यात्मिक भाग असतो, धर्मामध्ये विश्वाची रचना कशी झाली त्याची काय मांडणी असते, आणि बाकी धर्मामध्ये नीतिमत्ता सांगितलेली असते, धर्मामध्ये सामाजिक रचनेच्या बाबतीत भाष्य केलेलं असतं. तर आध्यात्मिक भाग आपण सोडून देऊ. विश्वाची रचना कशी केली तो एक मनोरंजनाचा भाग आहे. पण सामाजिक रचना आणि नीतिमत्ता हा जो भाग आहे त्याचा पुन्हा पुन्हा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि कालानुरूप त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल करावे लागतात. जर आपण हे विज्ञानाचं सिद्धांत मान्य केला की डार्विननी जो काही सिद्धांत मांडला की कधी काळी माणूस हा जवळपास रानटी अवस्थेत होता आणि हळूहळू या अवस्थेपर्यंत पोहोचलाय. म्हणजे काही हजार वर्षापूर्वी, काही लाख वर्षापूर्वी माणसाला राहायचं कसं माहिती नव्हतं, माणसाला भाषा अवगत नव्हती इत्यादी. हे जर सगळं आपण मान्य केलं तर त्या काळामध्ये कुठला धर्म होता? ज्यावेळी भाषा नव्हती त्यावेळी धर्म नव्हता, माणसं राहतच होती. तर आपल्याला धर्माची निर्मिती का झाली, केव्हा झाली, कुठल्या कारणासाठी झाली आणि कुठल्या प्रश्नाला भिडणारी होती, आता त्याचं स्वरूप काय. म्हणून धर्माने त्या काळामध्ये काही चांगलं योगदान दिलं आहे म्हणून ते धर्म टिकले त्या काळामध्ये. पण मग धर्मामध्ये या गोष्टीची उत्तरं आज आपल्याला सापडत नाही. आज मला जे प्रश्न भेडसावत आहेत ते प्रश्न वेगळे आहेत ना, त्याची उत्तरं धर्मग्रंथामध्ये नाही सापडत. काही उत्तरं सापडतात, काही सापडत नाही. जगात कुठलाही धर्म हा परफेक्ट नाही, परिपूर्ण नाहीये. आणि सगळ्या धर्मातल्या लोकांना असं वाटत असतं की आमचा धर्म हा परिपूर्ण आहे, आमच्या धर्मामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, असं सगळ्या धर्माचे लोक सांगतात. इस्लामचे स्कॉलर सांगतात, हिंदू धर्मामधले सांगतात, ख्रिश्चनाचेही सांगतात, बौद्ध, जैन सगळे सांगतात. तर जगातला कुठलाही धर्म परिपूर्ण नाही आणि जगातला कुठलाही धर्म पूर्णपणे टाकाऊ नाही. त्याच्या धर्माने काही योगदान मानवी समाजाच्या त्या उत्क्रांतीमध्ये, विकासामध्ये दिलेले आहे, नाकारता येत. पण त्याच्यातला टाकाऊ भाग जो आहे तो टाकून देणं हे शहाणपणाचं लक्षण आहे आणि त्याच्यामध्ये अनादर होत नाही. म्हणजे आज समजा मनुस्मृतीमध्ये सांगितलेली अस्पृश्यता आणि त्या प्रकारची जाती व्यवस्था आपण नाकारली तर तो हिंदू धर्माचा अनादर नाही होत. हिंदू धर्मामधला आपण तो करेक्शनचा भाग आहे. त्या काळामध्ये ते वाटलं असेल, त्या काळामध्ये ती योग्य होती का नाही त्याही बाबतीत मतभेद आहेत. काही लोकांना म्हणणं की त्याही काळामध्ये योग्य नव्हती, पण फरक आहे. आज मात्र निश्चितपणे सांगते की ती व्यवस्था आपल्याला नाही करता येणार. म्हणजे करेक्शन प्रत्येक हा. आता मुस्लिम कायद्यामध्ये त्रुटी आहेत का नाही? भरपूर त्रुटी आहेत. त्याच्यामध्ये मुळामध्ये कुराणामध्ये जी तलाकची पद्धत सांगितलेली त्याच्यामध्ये असं सांगितलं की नवऱ्याला जर बायकोला तलाक द्यायचं असेल तर एकदा तलाक म्हणायचं, नंतर 1 महिना थांबायचं, नंतर दुसरा तलाक म्हणायचं, परत 1 महिना थांबायचं आणि 3 महिने पूर्ण झाल्यानंतर फायनल तलाक उच्चारायचं. या 3 महिन्याच्या दरम्यान तुम्ही प्रयत्न करा की तुमचे काही मार्ग समझोत्याचे निघतायत का, रिकन्साईल करा. नवऱ्याच्या बाजूचे 2 लवाद नेमा, बायकोच्या बाजूचे 2 लवाद नेमा आणि त्यांना चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढता येतो का बघा. आणि नसेल मार्ग निघत मग तुम्ही तलाक फायनल करा. ही पद्धत कुराणामध्ये सांगितली. मग आपल्या इथे काही जे एका बैठकीमध्ये 3दा तलाक सांगून तलाक होतो ही जी पद्धत आली ती पद्धत रूढ झाली आणि ती कायद्यामध्ये म्हणजे मुस्लिम कायद्यामध्ये पण मान्य झाली. तर ती मोहम्मद पैगंबराच्या निधनाच्या नंतर जे खलिफा आले त्यांच्या काळामध्ये ती मान्य झाली होती. पैगंबराच्या काळामध्ये ती पद्धत मान्य झालेली नव्हती, पण ती मुस्लिम लॉ मध्ये मान्य करण्यात आली. ती चुकीची पद्धत आहे, ती बदलायला पाहिजे. ज्यावेळी बदलायची मागणी झाली त्यावेळी इथल्या मुस्लिम पुढाऱ्यांनी किंवा मुस्लिम मुल्ला मौलींनी, धार्मिक पुढाऱ्यांनी त्याला विरोध केला. मुस्लिम कायद्यामध्ये देखील त्रुटी. आता 4 लग्नाचा मुद्दा आहे. जो 4 लग्नाची परवानगी इस्लाम मध्ये आहे का? आहे. कुठल्या स्वरूप, कुठल्या कारणासाठी किंवा कुठल्या शर्तीवर आहे, अनकंडिशनल नाहीये. आणि त्याचं साधारण कारण होतं की त्या काळामध्ये सतत युद्ध व्हायची, मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी व्हायची. मग ते विधवांचं पुनर्वसन कसं करायचं? तर तुम्ही विधवाला मदत करताना तुम्हाला असं वाटलं की मी अशीच मदत करू शकत नाही आणि मला विवाह करावा असं वाटतं, यू डू, पण नॉट मोर दॅन 4. ओके. आणि तुम्ही जर 4 बायका करणार असाल आणि त्यांना इक्वल भागवणार असाल तरच करा, अदरवाईज 1 बायको ही जास्त चांगलं आहे. इतकं स्पष्ट त्याच्यामध्ये. अनकंडिशनल नाहीये. म्हणजे तलाक झालेली बाई असेल, विधवा झालेली बाई असेल किंवा अनाथ आहे, ज्याला आई वडील नाही किंवा त्याचे कोणी सांभाळ करणार नाही,
तर त्या महिलांच्या बाबतीतल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या लग्नाच्या बाबतीत सांगितलेली परवानगी ती अनकंडिशनल नाही. पण आता कायद्यामध्ये इंटरप्रिट करताना मुस्लिम कायद्यामध्ये आता जे मुसलमान आहे म्हटलं तुम्हाला 4 लग्नाचा अधिकार आहे. तर हे चुकीचे इंटरप्रिटेशन आणि चुकीचा तो फायदा घेतला जातो. असे अनेक हलाला नावाचा एक प्रकार आहे की जर त्याला फायनल झाला आणि तुम्हाला पुन्हा त्याच मुलीशी लग्न करायचं असेल तर तुम्हाला हलाला करावा लागतो. दुसऱ्याशी लग्न करणं आणि त्यांनी तलाक दिल्यानंतर परत. तर ही पद्धत त्या काळामध्ये होती की त्या काळामध्ये तुमची बायको दुसऱ्या पुरुषाबरोबर ज्यातही तुम्हाला शिक्षा वाटली पाहिजे म्हणून तुम्ही तलाक देताना 10 वेळा विचार करा. अच्छा. फार चांगला भाग होता असं मला आजही वाटत. त्यावेळी नव्हता आजही. पण आज त्याची काही गरज आहे का? आज हलाल ही पद्धत बंद करायला हरकत नाही. करायला पाहिजे हलालाची पद्धत बंद. हलाल नाही हलाला. हलाला शब्द वेगळा आहे, हलाला वेगळा आहे. तर या कायद्यामध्ये सगळ्या कायद्यामध्ये जगातल्या अनेक त्रुटी आहेत. मुस्लिम कायद्यामध्ये काही चांगला भाग आहे जो हिंदू कायद्यामध्ये घेता येऊ शकतो. मुस्लिम कायद्यामध्ये असं आहे की कुठलाही माणूस आपली जी काही प्रॉपर्टी असेल त्याच्या 1/3 पेक्षा जास्त प्रॉपर्टीच्या विल करू शकत नाही. मॅक्झिमम 1/3. मग 2/3 प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लावायची तर कुराणने सांगितल्या पद्धतीनेच लावायची की त्याच्यामध्ये मुलींना अधिकार दिलेला आहे, बायकोला आहे, स्त्रियांना अधिकार आहे. स्त्रियांना प्रॉपर्टी राईट देणारा हा जगातला पहिला धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना कुठलाच अधिकार प्रॉपर्टीचा नव्हता जुन्या काळात. मग हिंदू स्त्रियांना अधिकार केव्हा मिळाले आणि कसे मिळाले? हिंदू कायदा आज जो अस्तित्वात आहे तो आधुनिक आहे. तो का आधुनिक आहे? तो बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री असताना त्यांनी तो केला आणि तो तुकड्या तुकड्याने मंजूर केला. तो इमिजिएटली मंजूर केला नाही हिंदू कोड बिल नेहरूंच्या काळामध्ये. म्हणून त्यांनी राजीनामा दिला बाबासाहेब आंबेडकर नाराज होऊन आणि म्हणून तो तुकड्या तुकड्याने केला. तर हिंदू धर्मामधला जो कायदा आहे त्याच्या धर्माशी नातं तोडलं म्हणून तो पुरोगामी झाला. धर्माशी जर नातं तोडलं असतं तर धर्मामध्ये घटस्फोटाची तरतूद नाहीये, धर्मामध्ये पुनर्विवाहाची तरतूद नाहीये, धर्मामध्ये प्रॉपर्टीचा राईट नाही, कुठलंच नाही. बालविवाह कायद्याच्या तिथे धर्मामध्ये काही अस्तित्वच नाही. ज्यावेळी पहिल्यांदा संमती कायद्याचा प्रश्न ब्रिटिशांच्या काळामध्ये लोकमान्य टिळक असताना आला की मुलींच्या वय निदान आपण 12-14 तरी करू आपण, त्यावेळी टिळक सारख्याने देखील त्याला विरोध करा की अजिबात त्याच्यामध्ये करायचं आमचं चाललंय ते बरोबर चाललंय. तर हे जे सगळे मुद्दे तर त्याच्यामध्ये या सगळ्या त्रुटी जर दूर करायचं असेल तुम्हाला दुरुस्ती करावीच लागेल. तर हे दुरुस्ती का झाली? विवाहाचं आता 18-21 वय का आलेलं? ते धर्मामध्ये नाहीये, ते आधुनिक संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले म्हणून आहे. तर हिंदू कोड बिल हा आधुनिक कायदा आहे, तो धर्माशी त्याचा संबंध तोडल्यामुळे. आणि मुस्लिम कायद्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या पूर्णपणे त्याच्यामध्ये रिफॉर्मेशन झालेले म्हणून त्या त्रुटी. त्याच्यातला एक भाग झाला की तोंडी तलाक आता सरकारने बंद केलं. ते ज्या पद्धतीने बंद केलं ते चुकीचे. म्हणजे त्याच्यामध्ये नवऱ्याला 3 वर्षाची शिक्षा वगैरे जे म्हटलेलं ते अतिशय चुकीचे आणि अन्याय करणार आहे. पण एनिवे निदान तो 3दा तलाक देऊन तलाक देण्याची पद्धत बंद झाली ती तो त्याच्यातला चांगला भाग आहे. खरं सरकारने त्याच्यामध्ये असं करायला पाहिजे होतं की 3दा तलाक तुम्ही देऊ नका, तुम्हाला तलाक द्यायचा असेल तर ही पद्धत आहे. मुस्लिम कायद्यामध्ये तुम्हाला एक सांगतो गंमत आहे. 1937 साली शर्यत ऍक्ट तयार झाला ब्रिटिशांच्या काळामध्ये. तोपर्यंत असं त्याचं पुस्तकी स्वरूप आलं नव्हतं. म्हणजे काजी वगैरे त्या आधाराने द्यायचे नाही, पण त्याचं कोडिफिकेशन ज्याला म्हणतो ते 37 साली झालं. आणि 39 साली त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागली. 2च वर्षात. काय दुरुस्ती करावी लागली की त्याच्यामध्ये एक भाग असा होता की तलाकच्या संदर्भामध्ये पुरुषांनी कसा तलाक द्यावा त्याच्या मी तुम्हाला सांगितले 2-3 पद्धती दिल्या. 3 पद्धत मी एक जे सांगितली कोरोनातली ती एक पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे तलाक ए मुबारक म्हणजे म्युच्युअल कन्सेंट, दोघांची जर संमती असेल तर तलाक होतो. आणि तिसरी पद्धत जे एका बैठकीमध्ये 3 तलाक, तलाक ए बिदत म्हणतात म्हणजे नॉट गुड या अर्थाने. पण स्त्रीला जर तलाक द्यायचा असेल तर काय करायचं? तर त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की स्त्रीने नवऱ्याला विनंती करायची की तू मला खुला कर म्हणजे तलाक दे, खुला तलाक दे. आणि त्यासाठी आय एम रेडी टू पे. काय पे? तर मेहरची रक्कम जी आहे ती मी तुला परत करते. मेहरची रक्कम काय असते? तर मेहरची रक्कम लग्नाच्या वेळेला नवऱ्यांनी बायकोला द्यायची प्रतिकात्मक रक्कम. नवऱ्याला नवऱ्यांनी बायकोला द्यायची प्रतिकात्मक रक्कम. मे बी इन कॅश, मे बी इन काइंड. काही कॅश दिले, मी 2 एकर जमीन देतो,
तुला एक 2 तोळे सोनं देतो, हेही असू शकतं की कॅश. तर ही मेहरची रक्कम असेल तर ती मेहरची रक्कम मी तुला परत करते, पण तू मला खुला कर, ही साधारण पद्धत मान्य केली. तर याच्यामध्ये 37 साली जे कोडिफिकेशन झालं, त्याच्यामध्ये नवऱ्याने जर हे मान्य नाही केलं, नवऱ्याने जोपर्यंत संमती होत देत नाही तोपर्यंत खुला होत नाही. जर संमती दिली नाही तर काय करायचं, याचं काही उत्तर त्याच्यामध्ये नव्हतं. मग काय करायचं? मग ते 1939 साली कायदा केला की स्त्रीला जर घटस्फोट पाहिजे असेल तर तिने कारण दिलं पाहिजे. कुठल्या कारणासाठी पाहिजे, मग कुठली कुठली कारणं, तर तो तुरुंगात आहे, 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेली, किंवा तो वेडा आहे, किंवा त्याला असा आजार झालाय की तो दुरुस्त होऊ शकत नाही, किंवा तो बेपत्ता आहे, किंवा तो अतिशय क्रूरपणे वागतोय, किंवा तो पालन पोषण करत नाही, मेंटेन करू शकत नाही, अशी काही कारणं दिली. ती कारणं कोर्टासमोर मांडायची, सिद्ध करायची, आणि कोर्टाला वाटलं तर मग कोर्ट तलाक करणार, म्हणजे ज्युडिशियल डायव्होर्स. मुस्लिम बाईला डायव्होर्स पाहिजे असेल तर नवऱ्याच्या विरोधात ती कोर्टात जाऊन तलाक मिळू शकते. 1939 साली तो कायदा झाला. आणि आमचं म्हणणं होतं की तो चांगला कायदा आहे, तोच कायदा तुम्ही पुरुषांनाही लागू करा. त्यालाही तलाक पाहिजे असेल तर त्यांनी कोर्टात जावं आणि करावं. तर ही सगळी मुद्दे. तर समान नागरी कायद्याच्या बाबतीत एक कायदा असावा की अनेक कायदे असावे, असाही नंतर आता याच्यामध्ये गंमत आहे की त्याचे ड्राफ्ट काय असावा. समान नागरी कायदा करायचा झाला तर त्याचा मसुदा काय, तर मसुदा कोणी तयार केलेला नाही, अजूनपर्यंत कोणी केला नाही. पण एक मसुदा तयार केला त्यावेळेचे डॉक्टर सत्यरंजन साठे, हे घटनातज्ञ अतिशय प्रसिद्ध, त्यांचे सहकारी डॉक्टर जया सागडे, डॉक्टर लक्ष्मी परांजपे आणि डॉक्टर वैजयंती जोशी, या चौघांनी मिळून एक मसुदा समान नागरी कायद्याचा तयार केला. आणि माझ्याकडून काहीतरी 87-88 साली तो मसुदा तयार केला. त्या मसुद्यावरती 2 दिवसाची चर्चा आयोजित केली. त्या चर्चेमध्ये मी स्वतः सहभागी झालो. आणि तो मुद्दा मसुदा नंतर पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केला. तर भारतामध्ये एकमेव तो मसुदा उपलब्ध आहे. पुढची गंमत ते सांगतो की ज्या साठेंनी हे केलं, म्हणजे प्रमुख साठे होते, बाकीचे सगळे हेल्पर होते, त्या साठेंनी 93 मध्ये एक भाषण केलं. युनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ एक कायदा पाहिजे असं नाहीये, वेगळे कायदे असू शकतात, पण देअर शुड बी युनिफॉर्मिटी. आणि मग युनिफॉर्मिटी काय असावी, तर कुटुंबातल्या दुबळ्या गटावर कुठला अन्याय तर होत नाही, प्रामुख्याने स्त्रियांच्यावर. स्त्रियांचे अधिकार सुरक्षित राहतात का नाही, हे सगळ्या कायद्यामध्ये असलं पाहिजे. जरी वेगळे कायदे असले तरी हरकत नाही, पण त्या कायद्यामध्ये त्या ठिकाणच्या स्त्रीला, लहान मुलांना, वृद्धांना त्यांचे अधिकार पुरेसे मिळतात का नाही, याची तरतूद असली पाहिजे. मग त्यांनी उदाहरण देताना सांगितलं की अमेरिका सारख्या प्रगत देशामध्ये एक कायदा नाहीये, प्रत्येक स्टेटचा वेगळा कायदा आहे. काही ठिकाणी डायव्होर्स मिळायला 3 महिने लागतात, काही ठिकाणी डायव्होर्स इमिजिएटली मिळतो, काही 2 वर्ष लागतात, काही ठिकाणी एबॉर्शनला शिक्षा आहे, काही ठिकाणी नाही. अमेरिकेमध्ये आज पण परिस्थिती आहे, प्रत्येक स्टेटचे वेगवेगळे कायदे आहेत. युनायटेड स्टेट, तर प्रत्येक स्टेट हे ऑटोनॉमस. तर साठेंनी ते उदाहरण दिलं आणि ते म्हणाले एक कायदा करायची गरजच नाही, वेगळे कायदे असले तरी हरकत नाही, देअर शुड बी युनिफॉर्मिटी. आणि युनिफॉर्मिटी म्हणजे जेंडर जस्टिस आणि बाकी दुबळ्या गटाचं प्रोटेक्शन, हा त्याचा आधार असला पाहिजे. आज आता उत्तराखंडमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलाय, त्याच्या सगळ्या तरतुदी अजून मला पूर्ण माझ्यापर्यंत तो नवीन हे आलेलं नाही, पण त्याच्यामध्ये आदिवासी तिथले त्यांना त्याच्यातून बाहेर ठेवले की त्यांच्या चालीरीती वेगळे. आता आदिवासींच्या चालीरीती वेगळे तर त्यांना तुम्ही वेगळे ठेवतो, बाकीच्यांनी जर मागणी केली तर ती तुम्ही जस्टिफाय करणार का? आणि आदिवासींना देखील काही प्रमाणामध्ये त्यांच्या कायद्याला देखील कुठेतरी तुम्हाला कोडिफिकेशन करावं लागेल. आणि याचा अतिशय सुंदर एक मला किस्सा आठवतोय, मला साल आठवत नाही कारण बहुतेक 82-83 साली मनमाडमध्ये एक परिसंवाद याच्यावरती समान नागरी कायद्यावरती घेतला होता आणि तेथे शरद पाटील आणि त्यांचे सहकारी आले. तर त्यांचं असा आग्रह होता की तुम्ही समान नागरी कायद्याचं बोलता आणि आदिवासींच्या बाबतीत तुम्ही बोलत नाही, तर आदिवासींचे त्याच्यामध्ये असलं पाहिजे, आम्ही आदिवासी भागात काम, आणि ते स्त्रियांना किती त्रास होतो याचा आम्हाला जाणीव आहे. तिथे आदिवासीमध्ये ज्या गोष्टी त्या आपल्या नागरी समाजापेक्षा अधिक चांगल्या आहेत, विवाहाची पद्धत तिथे बऱ्यापैकी अधिकार असतात, पण तरी त्याच्यामध्ये देखील काही दोष आहेत आणि कायद्यामध्ये ते दूर करता यायला पाहिजे असं शरद पाटील. तर असा समान नागरी कायद्याची जी कल्पना आहे किंवा संकल्पना आहे
ती पूर्णपणे अजून स्पष्ट झाली नाही. म्हणजे उत्तराखंडमध्ये देखील तो पूर्णपणे लागू करता आलेला नाही. ज्या साठे सरांनी तो कायदा केला त्या साठे सर स्वतः नंतर असं म्हणू लागले की वेगळे कायदे असायला हरकत नाही. पण समान नागरी कायद्याच्या दिशेला जाण्याचा भाग असेल तर त्याचा आधार याच्या बाबतीत निश्चित असला पाहिजे की कुठल्याही धर्माच्या कायद्यापेक्षा आधुनिक काळामध्ये समतेचं मूल्य त्याच्यामध्ये दिसते का, स्त्रियांना पुरेसा अधिकार आहे का नाही. 4 लग्नाचा अधिकार जर पुरुषाला दिला तर स्त्रीला तुम्ही देणार का, असे मुद्दे येऊ शकतात. म्हणजे महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये प्रश्न विचारला होता की नवरा मेल्यानंतर बाई सती जाते तर नवरी मेल्यानंतर पुरुष सता जाणार का. महात्मा फुले सता शब्द वापरलाय, जाणार का सता. तर ही समतेची कल्पना आहे आणि संविधानाचा आधार ही समता आहे. इक्वालिटी ही एक मोठा आधार आहे त्याच्यात. बरोबर. तर समतेच्या आधाराने कायदे करणं याची गरज आहे. आणि त्या दृष्टीने समान नागरी तुम्ही 1 कायदा करा किंवा 10 कायदे करा पण प्रत्येक कायद्यामध्ये त्रुटी आहे. म्हणजे हिंदू कायदा हा धर्मापासून तोडून आज केलेला असला तरी देखील त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत. प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये जॉईंट हिंदू फॅमिलीमध्ये जे काही आहे तर स्त्रियांना त्याच्यामध्ये थोडे अधिकार कमी पडतात. त्रुटी आहेत, नाही असे नाही. तर ते देखील दूर करण्याचा विचार करता येऊ शकतो. आधुनिक भारत घडवायचं असेल तर तुम्हाला समता, व्यक्तिगत अधिकार, व्यक्तिगत स्वातंत्र्य, अभिव्यक्ती या सगळ्या गोष्टीचा विचार करून करावा लागेल. आणि जाती धर्माधिष्ठित श्रेष्ठता आणि धर्माधिष्ठित कनिष्ठता तो लिंगावर आधारित असेल, जातीवर आधारित असेल किंवा वर्णावर आधारित ती नाकारण्याची एक संस्कृती रुजली पाहिजे. नाहीतर राम मंदिरामध्ये 150 ब्राह्मण तिथे गेले हे झालं नसतं. ब्राह्मण नसलेल्यांना देखील तिथे संधी मिळाली असती. तर हे सुधारणा आपण करणार का नाही. तर हा आधुनिक भारत घडवायचा असेल तर समान नागरी कायद्याच्या दिशेने हळूहळू आपल्याला पाऊल टाकावे लागेल. आणि हळूहळू यासाठी की आपल्याला समाजाला देखील सोबत समाजाशी डायलॉग करायला पाहिजे, या विषयावरती बोलायला पाहिजे. समान नागरी कायदा म्हणजे काय याच्याविषयी लोकांच्या डोक्यामध्ये काय काय कल्पना असू शकतात त्याचं एकच उदाहरण सांगतो. एका चांगल्या राजकीय पक्षाचं, मी नाव घेणार नाही राजकीय पक्षाचं, नाही तर परत कॉन्ट्रोवर्सी होईल, कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण शिबिर होतं. 125 कार्यकर्ते आले होते आणि मला समान नागरी कायदा हा विषय मांडायला बोलवलं. तर त्यांनी त्याच्या आधी प्रत्येकाच्याकडून भरून घेतलं की समान नागरी कायद्याबद्दल मला काय वाटतं. ते 125 पैकी 124 लोकांनी सांगितलं की समान नागरी कायदा झाला तर फार चांगलं होईल. आरक्षणामुळे हिंदू समाजावरती फार मोठा अन्याय होतोय आणि आरक्षण रद्द होईल. समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही. लोकांच्या डोक्यामध्ये समान नागरी कायदा म्हणजे आरक्षण असं बसलेलं आहे. आता हा दोष कुणाचा आहे? हा दोष इथल्या राजकीय पुढाऱ्यांचा आहे. हा दोष आमच्या जे समान नागरी कायद्याची भाषा बोलतात त्या विद्वानांचा आहे. आणि समान नागरी कायदा अस्तित्वात आहे का नाही, तो अस्तित्वात आहे. स्पेशल मॅरेज ऍक्ट 1955 हा जो कायदा झालेला आहे तो समान नागरी कायदा आहे. त्याच्यामध्ये जे तरतुदी ते सगळ्यांना सारख्या आहेत. इंडियन सक्सेशन ऍक्ट लागू आहे त्याच्यामध्ये. तिथे तोंडी तलाक देता येत नाही, तिथे दुसरं लग्न पहिला हे असताना करता येत नाही. हे सगळे जे आपल्याला आधुनिक कायदे अस्तित्व आपल्या कल्पनेत आहे ते सगळे समान नागरी कायदा या अर्थाने स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये आलेले आहेत. जे समान नागरी कायद्याचा आग्रह करतात ते स्पेशल मॅरेज ऍक्ट प्रमाणे लग्न करतायत का? नाही करत. आम्ही केलेलं आहे, मी स्वतः केलेलं. आमचं लग्न स्पेशल मॅरेज ऍक्ट प्रमाणे झालं. आमचे अनेक सहकारी की त्यांनी आम्ही या पद्धतीने केले. जर समान नागरी कायदा अस्तित्वात असताना त्याचा वापर करत नाही आणि नसलेला समान नागरी कायदा तुम्हाला आणण्याचा तुमचा आग्रह चाललेला आहे तर हा त्याच्यातला तुमचा हेतू आधुनिक भारत घडवायचा आहे का एखाद्या धर्माबद्दल, धर्म समुदायाबद्दल तुम्हाला द्वेष निर्माण करून तुम्हाला तुमचं राजकारण साधायचं, हा मुद्दा येतो. तर समान नागरी कायदा हा अतिशय महत्वाचा राष्ट्रीय मुद्दा आहे. तो निवडणुकीच्या आणि अतिशय घाणेरड्या राजकारणाचा मुद्दा झालाय. हे दुर्दैव आहे. सर पण रिझर्वेशनला तसाही विरोध आधी होता. मग आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय अजूनही लोकांच्या मनामध्ये विरोध आहे. तर मराठाला आरक्षण मिळावं हीच मागणी आहे. खरं मराठाला आरक्षण पाहिजे असं नाहीये. रिझर्वेशन रद्द करा हीच मागणी त्याच्यामध्ये. आम्हाला रिझर्वेशन ही पॉलिसीच मान्य नाही असंच एक फार मोठा वर्ग आहे. तर रिझर्वेशन ठेवायचे का नाही ठेवायचे याचा जर विचार करायचा असेल, समजा रिझर्वेशन कॅन्सल करायचं झालं तर माझ्यासारख्याला काही त्याला फार विरोध राहणार नाही. माझं म्हणणं एवढंच राहील की मग तुम्ही पर्यायी व्यवस्था काय करणार.
अच्छा. एक गोष्ट निश्चित आहे की फार मोठा दलित समाज ज्यांना वर्षानुवर्ष मागे ठेवलेला तो अजून मागे आहे. त्याच्यातले काही लोक रिझर्वेशनचा फायदा घेऊन काही लोक पुढे आले, पण फार मोठा समाज अजून आहे ना तिथे. तर त्यांचं तुम्ही काय करणार पुढे, त्यांच्या अधिकाराचं काय करणार? बरं, पूर्वीच्या पापामुळे ते तिथे पडलेले, म्हणजे त्यांना अधिकार नाकारलेले, शिक्षणाचा अधिकार नाकारलाय त्यांना, तुम्ही संपत्तीचा अधिकार नाकारलाय, त्यांना प्रतिष्ठा नाकारली म्हणून ते मागे राहिलेले. त्या प्रतिष्ठा, संपत्ती आणि याच्या आधाराने तुम्ही पुढे आलेले आहात. तर तुम्ही तुमचे पुण्य सोडणार आहात का? तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचा राईट सोडून द्या. इतक्या वर्षामध्ये माझ्या पूर्वजांनी जे काही मिळवलेलं आहे ते मी सरेंडर करतो आणि सरकार जमा करतो. आपण सगळे इक्वल लेवलवरती जे काही, ज्या शाळेमध्ये माझा मुलगा जातो त्या शाळेमध्ये दलितांचा मुलगा जाईल, इक्वल आम्ही एज्युकेशन घेऊ, इक्वल ट्रीटमेंट मिळेल. माझ्या नाश्त्यामध्ये पोहे आहे तर ब्रेड स्लाइस आहे, थोडा अंडा आहे, ते त्याचाही त्याला मिळेल, त्याला दूध मिळेल, त्याला जेवणामध्ये न्यूट्रिशस मिळेल. ही सगळी व्यवस्था आपण करू शकणार आहोत. ती करी तर मग रिझर्वेशन कॅन्सल कर, नो प्रॉब्लेम. रिझर्वेशन कुठपर्यंत करायचं, तर याचं साधारण उत्तर आहे की समजा हॉस्पिटलमध्ये पेशंट आपण ठेवलेला आहे, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, वैतागतात नातेवाईक. पण डॉक्टरांना विचारावं किती दिवस, पण डॉक्टर म्हणतात हे बघा, पेशंट बरा होईपर्यंत किंवा पेशंट मरेपर्यंत. याला तिसरं उत्तर नाही. रिझर्वेशनचं तेच. आपल्याला रिझर्वेशन का केलं, तर आपला समाज आजारी आहे, फक्त दलितांचा नाही, आम्ही देखील आजारी आहोत. काही लोक मागे राहिले, जर उपाशी फार मोठा गट राहिला तर तुम्हाला काय सुखाने जेवू देईल का? आज आता सध्या ते घेतले नाही, पण उद्या घेतले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. आज ज्या परिस्थितीमध्ये आहोत याच्यातून मोठे हिंसाचार पुढच्या 5-10 वर्षामध्ये निर्माण झाला तर आश्चर्य वाटायचं कारण इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आज आपण. तर या सगळ्यांचं आपण कसं उत्तर शोधणार आहोत? आरक्षण ही समस्या नाही, आरक्षण समस्येचा उपाय म्हणून आपण ते वापरतोय. तर मूळ जी समस्या आहे त्याला आपण कसे विटार आहोत? आरक्षणपेक्षा अधिक चांगला उपाय आपल्याकडे काही आहे का, याचा विचार करावा लागेल. सर, आपण जे मुस्लिम सत्यशोधक मंडळ या संस्थेमध्ये काम केलं त्याबद्दल जरा आम्हाला काही सांगा ना, तुमच्या अनुभवांबद्दल. जनता पक्षाने सगळं डोक्यातून गेल्यानंतर 1979 सालापासून मुस्लिम सत्यशोधक मंडळामध्ये मी काम केलं. प्रामुख्याने कौटुंबिक प्रश्न जे असतात, वादविवाद, तलाक, दुसरी लग्न, सगळ्या या प्रश्नावरती लोकांच्या मध्ये काम करणं, जागृती करणं, समान नागरिक कायद्याच्या विषयी लोकांशी बोलणं. तर आम्ही एक पुण्यामध्ये माझ्या आग्रहाप्रमाणे मुस्लिम महिला मदत केंद्र सुरू केलं होतं आणि सुरुवातीला त्याचं सगळं काम मी स्वतः बघत होतो. नंतरच्या काळामध्ये बाकीचे लोक जोडले, मी आणि सय्यदबाई आम्ही एकत्रपणे बघत होतो आणि त्या काळामध्ये भरपूर काम आमच्याकडून झालं. खूप लोकांचे प्रश्न आम्ही घेतले, हाताळले आणि आम्हाला लोकांचा पाठिंबा पण होता आणि लोकांचा विरोध पण होता. प्रचंड विरोध करणारेही लोक होते. का बरं सर, विरोध कशा? कारण की आम्ही धर्माच्या कायद्याच्या बाबतीत विरोध करत होतो. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की हा जो कायदा आहे, मुस्लिम व्यक्तिगत कायदा, हा धर्माचा भाग आहे आणि आमचं म्हणणं होतं की हा धर्माचा भाग नाही आणि याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टीने ते सगळे आम्हाला ते काफिर वगैरे या सगळ्या गोष्टींनी बोलत होते आणि कुठल्याही धर्म सुधारण्याच्या गोष्टी करणाऱ्याला त्या धर्माचे लोक हे धर्मद्रोही आहेत, राष्ट्रद्रोही, हे सगळं म्हणायची पद्धती जुनी आहे, काही नवीन नाही त्याच्यामध्ये. तर ते त्यांच्यावरती आणि अगदी मौलाना आझादांना देखील काफिर ठरवण्याचा उद्योग त्या काळामध्ये लोकांनी केला होता आणि एपीजे अब्दुल कलामचा वाट्याला देखील तो भाग आला होता. चालतं ते. तर विरोध करणाराही वर्ग होता आणि पाठिंबा देणाराही वर्ग होता. विरोध करणाऱ्यापैकी अनेकांच्या बाबतीत असं व्हायचं की त्यांच्या घरामध्ये ज्यावेळी मुलींचं काही प्रकरण आलं तर ते आमच्याकडे जायचे की जरा इसमे ध्यान दो, ऐसा वगैरे बचेगा वगैरे वगैरे, आमची मदत मागायची आणि मदत आम्ही करायचो देखील. तर हा सगळा भाग होता आणि ते केलं. पण नंतरच्या काळामध्ये आमचे जे सहकारी आणि माझ्या मतामध्ये थोडा फरक पडू लागला. कसं आहे की हिंदू मुस्लिम प्रश्नाच्या बाबतीत तर हिंदुत्ववादाचा जो धोका आहे तो मला जितका जाणवत होता तितका आमच्या सहकार्यानं जाणवत. आणि हा फार मोठा प्रश्न होता. शहाबानूच्या प्रकरणामध्ये आम्ही एकत्र काम केलं. शहाबानूच्या ज्यावेळी निकाल लागला आणि नंतर त्याच्यामध्ये बदल करून पोटगी रद्द करायची भूमिका आली, तर मी स्वतः आणि आमच्या सय्यदबाई वगैरे आम्ही सगळे दिल्लीला गेलो होतो.
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना 2दा आम्ही भेटलो. जयसिंगना भेटलो, त्यावेळी कायदा मंत्री अशोक सेन होते, त्यांना भेटलो होतो. आणि पोटगीचे अधिकार, मुस्लिम महिलांच्या तलाक झालेल्या पोटगीचे अधिकार कायम राहावा यासाठी आम्ही प्रयत्न केले. तर ते सगळं बरोबर होतं. पण नंतर 92 साली बाबरी मशीद पडली, 2002 साली गुजरात दंगल झाली. तर हा बदलता जो सगळा भाग होता त्याला सामोरे कसं जायचं, काय भूमिका मांडायची, अच्छा. या बाबतीत आमच्या सहकार्यांशी आमचे मतभेद झाले. आणि मग मी त्याच्यातून पूर्णपणे दूर झालो की बाबा तुम्ही करा, मी काही तुमच्या बरोबर, मला हे मान्य नाहीये. आणि नंतर मग मी माझ्या बाकीचे कामाचे क्षेत्र मला भरपूर होते ते करत राहिलो. विचाराच्या बाबतीत मला अजूनही जे काही मुस्लिम समाजामध्ये असताना जे वाटत होते, स्त्री पुरुष समता आणि मुस्लिम समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे, गांधीवादाचा प्रभाव असलेले मुस्लिम नेते निर्माण व्हायला पाहिजे, सगळं जे त्यावेळी वाटत होते आजही वाटते, त्याच्यामध्ये काही बदल नाही. पण जसा मुस्लिम जातीवादाच्या संदर्भामध्ये त्याच्या विरोधात ठामपणे उभं राहायला पाहिजे, तितक्याच ठामपणे हिंदुत्ववादाच्या चुकीच्या भूमिकेच्या बाबतीत देखील उभं राहावं लागेल. मॉब लिंचिंग सारखे प्रकार घडते तर तिथे आपल्याला उभं राहावं लागेल. तर या सगळ्या बाबतीत त्यावेळचे जे काही विचार मांडत होते 2001 साली, 2002 साली, त्याच्या बाबतीत माझे आणि त्यावेळचे जे आमचे नेते सहकारी होते त्यांच्यावर माझे मतभेद झाले. आणि मग ते उघडपणे मी मतभेद मांडले देखील आणि त्याच्यातून दूर झालो. तर विचार आणि चळवळीच्या बाबतीत मी त्यामध्ये आहे, पण मंडळामध्ये किंवा मंडळाच्या त्या रचनेमध्ये मी नाहीये. तर त्यामध्ये भरपूर काम करता आलं. 1979 साली इराणमध्ये सत्तांतर झालं आणि खोमेनी सत्तेवर आले. त्यानंतर तिथे इराणमध्ये त्यावेळच्या महिलांना जे अधिकार होते, मुक्तपणे फिरायचे, शिक्षणाचे, नोकरी करायचे, त्या सगळ्या अधिकारावरती गदा आणली. आणि स्त्रियांनी सिनेमा बघू नये वगैरे पण त्यावेळी त्या इराणमध्ये झालं होतं. इथे काही लोकांना त्यांना आकर्षण वाटले. इथल्या मुस्लिम पैकी काही ठिकाणी मुस्लिम स्त्रियांनी सिनेमा बघू नये असे फतवे काढले. जळगावमध्ये काढले, विजापूरमध्ये काढले. जळगावमध्ये त्यावेळेला तिथे रजिया पटेल ही आणि शेखर सोनाळकर, अरुणा तिवारी हे जळगावचा सगळा ग्रुप तिथे त्या फतव्याच्या विरोधात उभा राहिला. आणि त्यांनी काय आंदोलन केलं तर 25-50 मुस्लिम महिलांना रस्त्यावरती उघडपणे जाऊन थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला, हे आंदोलन. अच्छा. आणि झालं, ते हवा निघून गेली. आम्ही स्वतः बिजापूरला तिथे नजमा बांगी नावाची एक मुलगी काम करत होती सिनेमा बंदीच्या फतव्याच्या विरोधात. तिथे आम्ही तिला जाऊन भेटून तिला पाठिंबा दिला. ही एका प्रकारची कट्टरताच म्हणायला पाहिजे ना. काय ही एखाद्या आहे, कट्टरता आहेच, पण कट्टरतामधून बाहेर पडण्याचं देखील आहेच ना प्रमाण. म्हणजे आता एक या स्टेजला आता आपला समाज आलेला आहे, मुस्लिम समाज, की शिक्षणाला तर कोणीच विरोध करत, स्त्रियांचा असो की पुरुषांच्या, शिक्षणाला मुलांना शिक्षण दिलं पाहिजे इथपर्यंत आलेला आहे समाज, आलेला आहे. मुस्लिम स्त्रियांचं करिअर करायचं, नोकरी करायचा अधिकार मान्य केलेला आहे. मुस्लिम स्त्रिया आज रस्त्यावरती फिरताना अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतात, स्कूटरवर फिरतात, कारमध्ये फिरतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रिया कुठे बाहेर पडत होत्या, पडत नव्हत्या, आता पडत आहेत. समाजामध्ये काही बदल आपोआप घडत असतो, काळाचा दबाव असतो, त्यामुळे आपोआप देखील घडत असतो. काही आमच्यासारखे किंवा अजून इतके सुधारक, आम्ही फार छोटे आहोत. सर सय्यद अहमद पासून मौलाना आझाद चांगला वगैरे किती लोकांनी किती प्रयत्न केले. समाज पुढे जात असतो, विरोध करू नका, पण पुढे जात असतो. आता ज्यावेळी हिंदू समाजामध्ये महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी मुलींना आणि शूद्रांना शिकवायची सुरुवात केली, तर सावित्रीबाईच्या अंगावर शेण टाकणारे, टोमॅटो टाकणारे लोक होते, अंडी टाकणारे, पण त्यांनी देखील मुलींना शाळेत टाकलंच नाही. तर समाजामध्ये बदल होतो. महात्मा फुलेंच्या प्रयत्नामुळे त्याची गती वाढली. महात्मा फुले झाले नसते तर काही स्त्रिया शिकल्याच नसत्या का? सांगतेच नाही, कदाचित शिकल्या नसत्या किंवा उशिरा शिकल्या असत्या. ज्या स्टेजवर आज अफगाणिस्तान आहे, ज्या स्टेजवर भारत राहिला असता, अफगाणिस्तान आणि भारतामध्ये जे अंतर आहे ते कुणामुळे आहे? ते महात्मा फुलेमुळे, ते हमीद दरवाई सारख्यामुळे, ते आमच्यासारख्यामुळे थोडंफार आहे. अनेकांचं योगदान आहे. तर समाजामध्ये सुधारणा करणाऱ्या कुठल्याही धर्मामधल्या असेल तर त्याला विरोधाला तोंड द्यावं लागतं, ते दिलं पाहिजे, पण समाजाचा तिरस्कार न करता समाजाचं प्रेम कायम ठेवू. जे तिरस्कार करतात ते माझे शत्रू नाही, ही भावना पहिली ठेवावी लागते. म्हणजे आय लव्ह माय एनिमीज, त्यांच्या विचाराशी माझा मुकाबला आहे. ते जे बोलतायत त्याला मी प्रतिवाद करेन,
मी आग्रह धरेन, हम्म. पण ते माझे शत्रू नाहीये. बरोबर आहे. त्याला माझी भूमिका पटवण्याचं माझं कौशल्य कमी पडतो, मी ते वाढवेन. बरोबर आहे. हा माझी भूमिका राहील. हिंदू कट्टरतावाद जो आपण आज बघतो किंवा मुस्लिम काही कट्टर विचार असतात, पण त्याच्यावर गांधीवादी विचारांनी येणाऱ्या काळामध्ये काही सोल्युशन निघू शकेल का? आमचा तोच प्रयत्न. आम्ही सगळ्या धर्मातल्या लोकांना एकत्र बोलून एकमेकांच्या धर्माची ओळख करून देणं. तर गांधी भवनमध्ये आम्ही रोजा इफ्तार सारखा कार्यक्रम सुरू केला. गेली 5-6 वर्ष करतोय. करत नव्हतो, पण आता करतोय. ते कशासाठी की तिथल्या आजूबाजूमध्ये हिंदू समाज जो राहतो त्याला मुस्लिम समाजाची माहिती कमी आहे. त्यामुळे मीडियावरती जे मुस्लिम समाजाच्या बाबतीतला प्रचार येतो तोच खरा वाटतो. मग मुस्लिम माणसाबरोबर बसा, तुम्ही त्यांना त्यांचं नाव तरी विचारा, त्यांचं समजून घ्या. आणि इथे परंपरा आहे, हिंदू मुस्लिम समाज एकमेकांच्या संपर्कात असलेला, एकमेकांचा संबंध असलेला, ही परंपरा कायम ठेवली पाहिजे ना. आज प्रॉब्लेम काय झाला शहरामध्ये की आम्ही सगळे अनोळखी आहोत. म्हणजे माझ्या शेजारी एक मुसलमान राहतो, या पलीकडे मला माहिती नसते, आणि त्या मुसलमानाची भीती का वाटते? कारण की मीडियाने एक वर्जन तयार केलेलं आहे. मुस्लिम कसे असतात आणि कसे देशद्रोही असतात आणि कसे कट्टर असतात. फॉल्स नरेटिव्ह पसरवलं जातं. यस. आणि ते नरेटिव्ह आम्हाला का खरे वाटतात? कारण की आम्ही त्याच्या जास्त जवळ जात नाही, तोपर्यंत ते खरेच वाटणार. याच्यातून बाहेर पडायचे असेल तर तुमचा संवाद वाढला पाहिजे, एकत्र येण्याच्या जागा वाढल्या पाहिजे. आता हे किती लोकांना माहिती? मी जे सुरुवातीला देखील सांगितलं की धर्मांतरित आहे, तर धर्मांतरित असण्याचा अर्थ काय? तर आम्ही एकमेकांचे चुलत भाऊ आहोत असा त्याचा अर्थ आहे. याचं एकच उदाहरण देतो. रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि बाकीचे टिळक जे ख्रिश्चन झाले नाही, ब्राह्मण राहिले, ते आहेत ना तिथे. ते दोघे एकमेकांचे काय आहेत? चुलत भाऊ आहेत. जरी धर्म बदलला तरी भावकी तर कायम राहते ना, ती काही बदलता येत नाही. किंवा कामिल पारखे, त्यांनी महार आहे आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्या परिसरामध्ये अनेक महार कुटुंब आहेत, नात्यातले इकडचे तिकडचे, त्याच्यातले काही नाही स्वीकारला. मग ते हिंदू महार आणि ख्रिश्चन महार एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. सगळ्यात मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी पंतप्रधान मोदी 2014 साली पंतप्रधान झाले, त्यावेळी बडोदा, अहमदाबाद आणि मुंबईमध्ये मोठे होर्डिंग लागले की आमच्या जातीचा पंतप्रधान, आमच्या जातीचा माणूस पंतप्रधान झाला, आम्हाला अभिमान आहे त्याचे, अभिनंदन त्याचे. आणि कोण होते सही करणारे? सगळे मुसलमान. कुठली जात? घाची तेली. घाची तेली हिंदू आहेत आणि घाची तेली मुसलमान आहेत. एकमेकांचे चुलत भाऊ आहे. हे मोदीचे चुलत भाऊ आहे. घाची तेली जे आहेत ते मुसलमान झालेले. हे जे आपण अहमद ऑइल मिल किंवा हे पॅराशूट ऑइल वापरतो आपण, ते सगळे त्याचे जे कारखान्याचे मालक आहेत ते सगळे फार मोठे श्रीमंत मंडळी ही घाची तेली आहे. असे अनेक ठिकाणी तुम्हाला दिसेल. म्हणजे आता कोकणामध्ये जर गेलात तर कोकणामध्ये तुम्हाला असे सगळे मुसलमान दिसतील, ते आडनाव त्यांनी बदललेले नाही, अस्खलित मराठी भाषा बोलतात, कारण की त्यांची भाषाचे ओरिजिनल टाकलेली नाही त्यांनी. बाळ पाटणकर नावाचा एक पत्रकार आहे, वय वर्ष 82, त्यामुळे आता लोक त्याला बाळासाहेब म्हणू लागले, पण काल परवापर्यंत बाळच म्हणत. तो धोतर घालतो, गांधी टोपी नेसतो आणि मशिदीमध्ये जाऊन नमाज पढतो. मुसलमान आहे. बाळ पाटणकर. दाऊद कासकर, दाऊद आपल्याला कुणाला माहिती नाही, सगळं पारदू, तो कोकणी मुसलमान आहे, कासकर आडनाव त्याचं. चौगुले, तांबे, देशपांडे, नाईक, देशमुख हे सगळे आडनाव धारण करणारे मुसलमान तुम्हाला कोकणात सापडतील. आता मला 2 वर्षापूर्वी मी इथे देवरुखला गेलो होतो, तिथे आम्हाला एक मुस्लिम फॅमिली सापडली, आडनाव पटवर्धन. अरे बघायला पाहिजे ना. माझी एक 12 मिनिटाची व्हिडिओ क्लिप मी तयार केलेली, भारतीय मुस्लिम समाजाचा परिचय. या सगळ्या गोष्टी सांगितल्या. धर्मांतर कसं झालं? काही तलवाराच्या जोरावर झालंय का? तसं झालेलं नाही. भारतातली पहिली मशीद कुठे, केव्हा निर्माण झाली? आपल्याला असं वाटतं की वरून आक्रमक आले आणि तिथून, असं नाहीये. पैगंबर जिवंत असताना पहिली मशीद भारतामध्ये, केरळमध्ये झालेली 629 साली, आणि पैगंबर निधन पावले 632 साली. त्यांच्या 3 वर्ष अगोदर तिथे मशीद आहे केरळमध्ये. आणि कोणाच्या नावाने? तर तिथला जो राजा होता, राजा पेरुमल, त्या नावाने ती मस्जिद आहे, पेरुमल चेरामन. तर त्या ठिकाणी अरबी व्यापारी येण्याची परंपरा होती. अरबी समुद्र
अरबी समुद्राचा एक आपल्या इथे आणि एक दुसरा टोक तिथे अरबस्थानामध्ये. 4-5 हजार वर्षापासून तिथे व्यापारी त्या परिसरात येत होते. म्हणून तिथे ज्यू धर्म ज्यावेळी आला त्यावेळी ज्यू धर्माच्या लोकांची माहिती आहे लोकांना. येशू ख्रिस्ताच्या बरोबरचे जे 12 शिष्य होते त्याच्यातला एक शिष्य तिथे आलेला आहे. इसवी सन 65 साली सेंट थॉमस त्या कौडुंगळूर गावामध्ये आलेला आहे आणि तिथे त्यांनी त्याच्या नावाचं चर्च आहे तिथे, सेंट थॉमसच्या नावाचं चर्च नंतर बांधलेलं आहे. पण सेंट थॉमस तिथे येऊन गेल्याचा उल्लेख आहे. तिथे त्याच्यात दफन झालं होतं आणि त्याच गावामध्ये ही पहिली मस्जिद आहे चिरामन. तर त्या राजाला ज्यावेळी कळालं की असा काहीतरी नवीन धर्म सांगणारा मोहम्मद नावाचा कोणीतरी मोठा माणूस तिथे आलेला आहे, त्याला भेटायला गेले तिथे मक्का मदिनेला. तर तिथे त्यांची भेट झाली का नाही त्याच्या बाबतीत निश्चित माहिती नाही. काही लोकांचे म्हणणं झाले, पण तिथे त्यांचं निधन झालं त्या राजाचं. पण त्याच्यावर त्यांचे जे नोकर सहकारी गेले होते त्यांना सांगितलं त्याने की हा धर्म चांगला आणि आपल्या इथे त्याच्यात आश्रय द्या. आणि ते सगळे जे परत आले त्यांनी ती मस्जिद बांधली त्याच्या नावाने. तो पेरुमल राजा होता चेरामन. ते चेरामन जुम्मा मस्जिद म्हणून ती मस्जिद तिथे बांधली गेली. ती आज पण तिथे उभी आहे. रिनोव्हेशन करत राहतात पण ते आहे आणि केरळच्या स्टाईलच घर बांधलेलं. मी स्वतः तिथे बघून आलो. तर हे धर्मांतर तलवारीच्या जोरावर होतंय किंवा विहिरीमध्ये पाव टाकल्याने बाटून ख्रिश्चन होत आहेत हे नाही खरं. इथे अस्पृश्यता होती, जाती व्यवस्था होती, इथे आध्यात्मिक देवाणघेवाण होती, इथे धर्माचं आकर्षण काही कारणामुळे वाटत होतं. अनेक कारण आहेत, एक कारण नाहीये. पण लोक जबरदस्तीने धर्मांतर होतं हे खरं नाही इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि एकही धर्मांतर जबरदस्तीने झालेलं नाही असं देखील मी म्हणत नाही. झाले असेल ते दीर्घकाळ टिकत नाही जबरदस्तीचं धर्मांतर काही करणं. तर हे सगळं आपल्याला इतिहास बघावा लागतो. इतिहास म्हणजे केवळ राजा महाराजांचा नसतो, समाजाचाही इतिहास असतो. पण भारतातल्या मुसलमानांची भाषा ही उर्दू नाहीये. उर्दू भाषा बोलणारे काही मुसलमान आहेत, पण त्या परिसरामध्ये हिंदी भाषा बोलली जाते त्याच परिसरात आहेत. केरळमध्ये ज्या मी मशिदीचं उदाहरण सांगितलं, 629 साली तिथे धर्म परिचय झाला. त्या केरळमध्ये 25% मुस्लिम आहे आज. त्या देश स्वतंत्र झाला तरी तिथे 25% मुसलमान, 25% ख्रिश्चन आणि 50% हिंदू. ते सगळे तिथे मल्याळम भाषा त्यावेळी बोलत होते आणि आज पण बोलतायत. इथे उर्दू भाषा नाहीये. तिथे मुस्लिम असो, ख्रिश्चन असो की हिंदू असो सगळे मल्याळम भाषा बोलतात. तामिळनाडूमध्ये सगळे तमिळ भाषा बोलतात. आसाममध्ये आसामी भाषा बोलतात. कोकणामध्ये कोकणी आणि मराठी भाषा बोलतात. मुसलमानाची भाषा कुठली? उर्दू. उर्दू नाहीये. बरं, उर्दू जगामध्ये दुसऱ्या कुठेही बोलली जात नाही, भारतापलीकडे कुठे नाही. उर्दू भाषेचा जन्म भारतातच झालेला आहे, भारतातच विकास झाला. त्याचा फार मोठा जुना इतिहास नाही, 700 वर्षाचा केवळ इतिहास आहे. ख्वाजा निजामुद्दीन औलिया आणि अमीर खुसरो यांनी ती उर्दू भाषा सुरू केली आणि वाढत गेली. नंतर अमीर खुसरोचे वडील तुर्क होते आणि आई राजस्थानी हिंदू होती. अमीर खुसरोने फारसीमध्ये कविता केलेल्या आहेत. त्यांनी हिंदी म्हणजे खडी बोली जे हिंदी म्हणतो, छाप तिलक सब छोड गई वगैरे ते भजन गाते ना आपले अनेक गायक ते गात, ते अमीर खुसरोचं भजन आहे. हे हा सगळा इतिहास आहे आपला. तर उर्दू भाषा भारत आणि पाकिस्तान भारताच्याच भाग होता, त्याच्या बाहेर कुठेही वापरली जात नाही. जगातल्या सगळ्या मुसलमानांची भाषा वेगळी आहे, एक भाषा नाहीये. 165 देशामध्ये मुसलमान आहेत, त्याच्या ठिकाणची भाषा बोलतात ते. अरबस्थानातला काही भाग सोडला तर अरबी भाषा कुठे नाही. कुराण हे उर्दू भाषेत नाही, कुराण अरबी भाषेत आहे. अच्छा. ज्याला उर्दू येतं त्याला आपोआप कुराण वाचता येतं आणि अर्थ कळतो असं होत नाही. कुराणाचं भाषांतर ज्यावेळी अरबी मधून उर्दू मध्ये झालं त्यावेळी जे सगळे स्कॉलर होते इस्लामिक त्यांनी थयथयाट केला. इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये इतक्या पवित्र भाषेचं भाषांतर, तौहीन, अपमान झाला आमच्या धर्माचा. इतकी घाणेरडी भाषा आहे कुठली? उर्दू. ही लोकांची भाषा आहे, स्कॉलरची भाषा नाही. आणि आपल्याकडे ही परंपरा आहे, भाषा देवाची भाषा ही पवित्र, लोकांची भाषा अपवित्र. संस्कृत भाषा पवित्र, अरबी भाषा पवित्र, मराठी भाषा अपवित्र. मराठीमध्ये तुकारामांनी वेदाचा अर्थ सांगितला तर त्याला बुडायला लावून बुडवा सगळं तुम्ही. मर्डर केला त्यांच्यात. काय सदैव वैकुंठाला गेले म्हणजे काय डेड बॉडी सापडली नाही, साधा अर्थ एवढाच आहे त्याचा. केव्हा मेले, कसे मेले माहिती नाही. तर हा जो सगळा भाग आहे, इथल्या संतांनी स्थानिक भाषेला प्रतिष्ठा दिली. इथल्या संतांनी स्थानिक भाषेमध्ये साहित्य धर्माचं निर्माण केलं आणि हे पुरोहित आणि मुल्लाशाहीच्या विरोधातलं ते बंड.
सुफी संत होऊन गेले, हिंदू धर्मातले संत होऊन गेले, त्यांनी हा समाज रचलेला आहे. आणि ही रचना सगळी इथल्या विषमतेच्या विरोधात उभी राहणारी परंपरा आहे. तर हे त्यांनी धर्मावरच्या आणि धर्माच्या ज्ञानावरच्या जो काही लोकांनी, मूठभर लोकांनी अधिकार करून जमवून बसलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये उभे राहिले. म्हणून मुस्लिम संत जेवढे आले इथे, त्या ठिकाणच्या प्रादेशिक भाषेमध्ये साहित्य निर्माण केले. महाराष्ट्रामध्ये 42 संत मुस्लिम असेल की ज्यांनी मराठीमध्ये रचना केलेली आहे. त्याची राची ढेरे म्हणून एक विद्वान होऊन गेले, डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे, त्यांनी त्याविषयी पुस्तक लिहिले. मुसलमान मराठी संत 42 संतांचा परिचय त्यांनी करून दिलेला आहे. श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद सगळ्यांना माहिती, ते वारकरी त्याची भजनाजुरी म्हणत असतात. तर ही परंपरा आहे आपली, आणि ही परंपरा नाकारणारी आज विचारसरणी जी सगळ्या या मुलांच्या वरती पण हावी झालेली आणि राजकारणासाठी मुलांना पेटवतात. आधुनिक समाज निर्माण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आपल्याला आधुनिक समाज निर्माण करायचा असेल तर तो प्रेम, शांती, सहजीवन आणि टॉलरन्स याच्या आधारेच करता येईल. त्याशिवाय करता येणार नाही. जगातली कुठलीही भाषा अपवित्र नसते आणि कुठलीही भाषा पवित्र, इक्वल असतात सगळ्या भाषा. कुठल्याही भाषेची नफरत करू नका, द्वेष करू नका, कुठल्याही धर्माचा द्वेष करू नका. आणि जाती नष्ट व्हायला पाहिजे, पण जोपर्यंत जात आहे तोपर्यंत जातीचा अहंकार किंवा द्वेष करणं चुकीचं आहे. खरं तर जाती संपल्या पाहिजे. जाती अंत हे बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय होतं, आणि गांधींनी नंतरच्या काळामध्ये ते मान्य केलं. गांधींना सुरुवातीला जातीबद्दल एवढं वाटत नव्हतं, अस्पृश्यतेबद्दल त्यांना तीव्र नाराजी होती, पण जाती असण्याबद्दल त्यांना फार वाटत. पण नंतरच्या काळामध्ये ते या निष्कर्षाला आले की जाती नष्ट व्हायला पाहिजे, आंतरजातीय लग्न व्हायला पाहिजे. शेवटच्या काळामध्ये गांधींनी तो आग्रह धरला होता, आणि त्यांनी स्वतः असं ठरवलं होतं की मी दुसऱ्या कुठल्याही लग्नाला जाणार नाही, आंतरजातीय लग्न असेल त्याच लग्नाला जाईल. म्हणून महादेवभाई देसाईचा मुलगा नारायण देसाई हा त्यांच्या मुलासारखा होता, महादेव देसाई. त्याच्या लग्नाला गांधी होते, पण ते गेले नाही. याचं कारण की एक सवर्ण आणि एक दलित नव्हता. त्याची बायको, हा नारायण देसाई गुजराती होता आणि त्याची बायको ओडिशाची होती. जे आंतरप्रांतीय लग्न होतं, पण गांधी नाही, दोघेही सवर्ण आहेत, मी नाही येणार. आधुनिक भारत असा निर्माण होतो. नुसतं गोड गोड बोलून आणि शेवटी जे करायचं ते विषमता कायम टिकून, जाती व्यवस्था कायम टिकवून आधुनिक भारत निर्माण नाही होत. ती जाती संस्था नष्ट व्हायला पाहिजे. हिंदू मधल्या, मुसलमान मधल्या आणि ख्रिश्चन मधल्या सगळ्या इक्वालिटीच्या दिशेने प्रवास होणं गरजेचं. मग कसा वाटला हा पॉडकास्ट? आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा. मला तर खूप मजा आली. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये जरूर सांगा. आणि हो, अशाच इंटरेस्टिंग विषयावरचे पॉडकास्ट बघण्यासाठी आमच्या वॉच स्टुडिओच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत बघत राहा व्हॉट्सअप.